नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, टनेल इंजिनिअरिंगचं आपलं फर्स्ट युनिट सुरू आहे, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू दी टनेल इंजिनिअरिंग. आणि यामध्ये आपण बराचसा बेसिक पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे. आणि आजचं हे आपलं थर्ड व्हिडिओ लेक्चर आहे. सुरुवातीला आपण टनेल काय आहे, ओपन कट काय आहे आणि ब्रिज काय यांच्यातला डिफरन्स आपण डिफाईन केला. नंतर टनेलिंगचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपण बघितले. त्यानंतर टनेलचं आपण क्लासिफिकेशन बघितलं, बेस ऑन दी पर्पज, बेस ऑन द मटेरियल ऑफ ऑब्स्टॅकल आणि बेस ऑन दी अलाइनमेंट्स. ओके, ते क्लासिफिकेशन पण आपलं बघून झालं. त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट जो होता की शेप ऑफ दी टनेल मीन्स बेसिकली आपण यामध्ये 7 ते 8 प्रकारचे क्रॉस सेक्शन आपण डिस्कस केलेले आहेत. सर्क्युलर क्रॉस सेक्शन बघितला, जो की कन्व्हेयन्स पर्पजसाठी वापरला जातो. नंतर आपण बघितला इलेप्टिकल क्रॉस सेक्शन, तो सुद्धा कन्व्हेयन्स पर्पजसाठी वापरला जातो. नंतर एक शेप किंवा ओव्हल शेप, हा सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरला जातो. नंतर आपण बघितला हॉर्स शू किंवा मॉडिफाईड हॉर्स शू, हा ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी वापरला जात असतो. त्यानंतर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आपण बघितला, जो पेडेस्ट्रियन ट्रॅफिकसाठी वापरला जातो. पॉलिसेंट्रिक आपण डिस्कस केला. पॉलिसेंट्रिक बेसिकली कशासाठी, ट्रान्सपोर्टेशन पर्पजसाठी किंवा ट्रॅफिक पर्पजसाठी. आणि पॉलिसेंट्रिकचे बेस्ट एक्झाम्पल आपण बघितलेत की हॉर्स शू आणि मॉडिफाईड हॉर्स शू. त्यानंतर डी टाईपचा क्रॉस सेक्शन किंवा आपण ज्याला सेगमेंटल क्रॉस सेक्शन म्हणतो, तो आपण डिस्कस केला. याचा यूज आपण सबवे कन्स्ट्रक्शनसाठी किंवा नेव्हिगेशनसाठी करत असतो. सो हे जवळजवळ 7-8 प्रकारचे क्रॉस सेक्शन आपण डिस्कस केले. शेप ऑफ द टनेल मीन्स वॉट, क्रॉस सेक्शन ऑफ द टनेल. नंतर आपण साईज ऑफ द टनेलचा पार्ट डिस्कस केला. साईज काय डिफाईन करतं, त्या क्रॉस सेक्शनचे डायमेन्शन. सो व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ द क्रॉस सेक्शन, त्याला आपण साईज म्हणत असतो. आणि ती साईज अशा नंबर ऑफ फॅक्टर्सवरती डिपेंड करत असते. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की कोणते फॅक्टर्स आहेत जे साईजला अफेक्ट करतात. सो फॅक्टर्स ऑन विच द साईज ऑफ द टनेल इज डिपेंड, ते फॅक्टर्स आपण डिस्कस केले. ते एक थेरॉटिकल क्वेश्चन त्यावरती बनू शकतो. नंतर आपण हायवे टनेल किंवा रेल्वे टनेल असेल, हायवेमध्ये सिंगल लेन असेल, डबल लेन असेल, रेल्वेमध्ये जर का सिंगल ट्रॅक असेल, डबल ट्रॅक असेल, तर त्यावेळेस व्हर्टिकल क्लिअरन्स किती असला पाहिजे, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किती असला पाहिजे किंवा क्लिअर स्पेस किती असलं पाहिजे. सो हा पार्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की ज्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत रिलेटेड टू द टनेल, सो इम्पॉर्टंट टर्म्स म्हणा किंवा टर्मिनॉलॉजी म्हणा टनेलशी रिलेटेड, ज्यावरती डायरेक्टली क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात किंवा जो आपला नंतरचा पार्ट आहे जो आपण पुढे डिस्कस करणार आहोत, तो समजण्यासाठी ह्या टर्म्स तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. तर त्या टर्म्स आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच IS कोड आहेत, त्या IS कोडचे आपण नावं लक्षात ठेवायची, कुठला IS कोड कोणत्या कामासाठी यूज केला जाणार आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच हे या लेक्चरमध्ये आपलं फर्स्ट युनिट कंप्लीट होणार आहे. मग कंप्लीट झाल्यामुळे आपण काय करणार आहोत की आतापर्यंत आयोगाने या युनिटवरती जे काही प्रिव्हियसली क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, सो अशा पद्धतीने हे आपलं लेक्चर जे असणार मित्रांनो, थर्ड व्हिडिओ लेक्चर, यामध्ये आपण फर्स्ट युनिट कंप्लीट करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरपासून मग आपण सेकंड युनिटला सुरुवात करणार. ओके, मग चला आपण सुरुवात करूया की बेसिक टर्म्स कोणकोणत्या आहेत. ऑलरेडी हा पार्ट आपण कव्हर केलेला आहे प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि लक्षात घ्या मित्रांनो, खूप सारा पार्ट हा थेरॉटिकल असल्यामुळे मी त्याला पूर्ण प्रेझेंटेशनच्या पद्धतीने घेतोय. आणि त्यामध्ये मी त्या प्रेझेंटेशनमध्ये पण कन्सेप्ट समजून झाल्यानंतर ज्या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या असतील, ज्याची तुम्ही रिव्हिजन करू शकतात कमीत कमी वेळेत, त्यांना मी पर्टिक्युलर हायलाईटसुद्धा करून देतोय. तर तुम्ही काय करू शकतात की त्या तेवढ्याच पॉईंटचं डायरेक्ट रनिंग नोटसुद्धा तुम्ही काढू शकतात. ओके, हे लक्षात घ्या. सो प्रेझेंटेशन घेण्याचा पर्पज फक्त एवढाच आहे की खूप सारा पार्ट थेरॉटिकल आहे, त्यामुळे त्याला मी PPTच्या फॉर्मॅटमध्ये इथं घेतोय. कन्सेप्ट समजण्यासाठी बरेचसे इमेजेस मी इथं गुगलवरनं घेतलेले आहेत, त्या थ्रू तुम्हाला ते इझिली कळतील. ओके, मग बघा आता टर्मिनॉलॉजीमध्ये मित्रांनो पहिली टर्म आहे क्राऊन ऑफ द टनेल. टनेलचा क्राऊन काय असतो, टनेलचा इन्व्हर्ट काय असतो आणि टनेलची वॉल काय असते, ज्याला साईड ऑफ द टनेलसुद्धा म्हटलं जातं. हे समजून घेण्यासाठी मी इथं काय करतो की इथं D शेपचा एक टनेल इथं ड्रॉ करतो. मी बघा D शेपचा इथे एक टनेल ड्रॉ करतो, ज्याला आपण सेगमेंटल टनेल म्हणतो. बघा या अशा पद्धतीने हा मी सपोज इथं ड्रॉ करतो. ओके, या अशा पद्धतीने हे ग्राउंड कंडिशन आहे. आणि हा झाला त्याचा रूप. हा अशा शेपमध्ये मित्रांनो हा टनेल आहे. ओके, याला आपण D शेप टनेल किंवा सेगमेंटल टनेल म्हणूया. ठीक आहे, खाली सुद्धा काय असणार, ग्राउंड कंडिशन असणार. तर आता बघा क्राऊन, जनरली क्राऊन काय असतो, क्राऊन हा टॉप पोर्शन असतो, टॉप पोर्शन. सो या टनेलचा जो काही टॉप पोर्शन आहे मित्रांनो, बघा हा जो काही टॉप पोर्शन आहे याला म्हटलं जातं क्राऊन. ओके, हा जो टॉप पोर्शन आहे, हा टॉप पोर्शन याला म्हटलं जातं टनेलचा क्राऊन. हा झाला त्याचा क्राऊन. ओके, जो बॉटम असतो किंवा जो बॉटम फ्लोअर म्हटलं जातं, बॉटम ऑफ द टनेल, या बॉटमला म्हटलं जातं मित्रांनो इन्व्हर्ट. या बॉटमला काय म्हणतात, इन्व्हर्ट. हा झाला इन्व्हर्ट. ऑलरेडी मी तुम्हाला इन्व्हर्ट जे आहे
प्रिव्हियसली हे डिस्कस केलं आपण. इन्व्हर्ट मीन्स व्हॉट, बॉटम ऑफ द टनेल. क्राऊन जो असेल तो टॉपचा पोर्शन. आणि खूपदा काय होतं की जेव्हा दोन कर्व, हे तुम्ही ॲनालिसिसमध्ये पण स्टडी करत असतात किंवा ज्या वेळेस तुम्ही आर्चेस शिकता तिथं तुम्हाला ही टर्म माहिती असते. स्प्रिंगिंग लाईन, ज्याला आपण स्प्रिंगिंग लाईन म्हणतो. व्हॉट इज द स्प्रिंगिंग लाईन? लक्षात घ्या, ज्या वेळेस दोन कर्व जे आहेत, वेगवेगळ्या कर्व एका पॉईंटला मीट करत असतात. आता जर तुम्ही बघितलं की हा रूपचा जो काही पोर्शन आहे, टॉपचा पोर्शन, हा असा कर्व आहे आणि साईड कशा आहेत त्याच्या, व्हर्टिकल्स आहेत, व्हर्टिकल. मग या व्हर्टिकल साईड ज्या आहेत ना, त्याचा टॉप आणि ज्या ठिकाणी मित्रांनो त्याला कर्व पोर्शन मीट करतोय, हा जो काही पोर्शन आहे इथला, याला म्हणतात स्प्रिंगिंग लाईन. पुढे ते टर्म्स मी तुम्हाला डिस्कस करतोच. स्प्रिंगिंग लाईन. ओके, स्प्रिंगिंग लाईन. आणि व्हॉट इज द वॉल? वॉल आर साईड. साईड ऑर वॉल काय असणार? ह्या झाल्या साईड्स, झाले साईड किंवा ज्यालाच आपण काय म्हणतो, वॉल ऑफ द टनेल. सो या बेसिक टर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्राऊन मीन्स व्हॉट, टॉपचा पोर्शन असेल, टॉप पोर्शन ऑफ द टनेल क्राऊन. बॉटम पोर्शन जो असेल त्याला म्हणतात इन्व्हर्ट. साईडचा जो पोर्शन आहे त्याला काय म्हणणार, साईड ऑर वॉल ऑफ द टनेल. आणि ज्या ठिकाणी दोन वेगळ्या कर्व मीट करत असलेले एका पॉईंटला त्याला आपण म्हणतो इन्व्हर्ट, त्याला म्हणतो आपण इन्व्हर्ट. मग आता सपोज माझ्याकडे जर का सर्क्युलर टनेल आहे, बघा लक्षात द्या इकडे, बघा सर्क्युलर टनेल असेल सपोज, अशा पद्धतीने हा सर्क्युलर टनेल आहे. तर आता सर्क्युलर टनेलमध्ये लक्षात घ्या की ही ग्राउंड कंडिशन आहे खाली आणि याच्या सगळ्या बाजूला काय असणार, सराउंडिंग सॉईल असणार. तर हा जो टॉपचा पोर्शन आहे मित्रांनो, हा टॉपचा पोर्शन, याला काय म्हणणार नेहमीप्रमाणे क्राऊन. हा बॉटमचा जो काही पोर्शन आहे, हा बॉटमचा पोर्शन, हा बॉटमचा पोर्शन जिथं आपल्याला फिलिंग करावी लागते. जर का तुम्हाला फ्लॅट बेस पाहिजे असेल तर बेस ऑफ द टनेल किंवा बेस फ्लोअर ऑफ द टनेल यालाच काय म्हणतात इन्व्हर्ट. आणि हा जो काही साईडचा पोर्शन, हा इकडचा साईडचा पोर्शन, याला तुम्ही काय म्हणणार, याला म्हणणार साईड ऑर वॉल ऑफ द टनेल. ठीक आहे. ज्या वेळेस दोन वेगळ्या कर्व एकमेकाला टच करत असतात, एकमेकाला इंटरसेक्ट करत असतात, दॅट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज नोन ॲज द स्प्रिंगिंग लाईन. तो पुढे आपण बघूच. तर आय थिंक या तीन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील की क्राऊन काय आहे, बेस किंवा इन्व्हर्ट काय आहे. या इन्व्हर्टलाच काय म्हटलं, या इन्व्हर्टलाच आपण म्हणतो बेस ऑफ द टनेल. इन्व्हर्ट किंवा बेस ऑफ द टनेल. ओके, बेस ऑफ द टनेल. मग बघा क्राऊन, सॉरी द क्राऊन. क्राऊन इज व्हॉट, uppermost part of the tunnel is known as the crown. uppermost part. What is the invert? Invertलाच काय म्हणतात, invert or base. The bottom floor of the tunnel, bottomचा पोर्शन त्याला म्हणतात invert or base. Next, wall. The side of the tunnel is known as the wall. Side of the tunnel. साईड जे असेल त्याला आपण म्हणणार वॉल. बेसिक टर्म्स आहेत. नेक्स्ट टर्म आपण डिस्कस करूया. नेक्स्ट आहे स्प्रिंग लाईन किंवा स्प्रिंगिंग लाईन ऑर स्प्रिंगिंग लाईन. बघा या डी शेप टनेलमध्ये तुम्हाला बघा हा जो काही पोर्शन आहे, दिस पोर्शन इज नोन ॲज द स्प्रिंगिंग लाईन. की या पोर्शनवरती काय होतं की हा व्हर्टिकल पार्ट जो आहे तो या कर्व पार्टला इथं मीट करतो. हा जो कर्व पोर्शन आहे हा व्हर्टिकल पोर्शनला काय करतो, मीट करतो. दॅट पॉईंट इज नोन ॲज द स्प्रिंगिंग लाईन. ओके. द पॉईंट वेअर द कर्व पोर्शन ऑफ द टनेल रूफ कसा आहे, कर्व आहे, मीट्स द टॉप ऑफ द वॉल इज नोन ॲज द स्प्रिंगिंग लाईन. ही जी वॉल आहे मित्रांनो, या वॉलचा जो काही टॉप पोर्शन आहे, ठीक आहे, दॅट इज द स्प्रिंगिंग लाईन. येतं लक्षात तुम्हाला. सो हा कर्व पोर्शन आणि ही व्हर्टिकल ज्या पॉईंटला मीट करतील दॅट इज द स्प्रिंगिंग लाईन. हे लक्षात घ्या. नेक्स्ट आहे आता बघा याच्यानंतरच्या ह्या ज्या दोन टर्म आहे, एक आहे ए लाईन, एक आहे बी लाईन. ए लाईन आणि बी लाईन यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जो आहे मित्रांनो तो फ्रेम होऊ शकतो. ह्या बाकीच्या आतापर्यंत ह्या चार टर्म ज्या बघितल्यात ह्या तुमच्या माहितीसाठी, यावरती क्वेश्चन वगैरे फ्रेम होणार नाही कारण खूप बेसिक आहे. ठीक आहे. क्राऊन, बेसला इन्व्हर्ट, साईड ज्या असतील त्याला वॉल आणि स्प्रिंगिंग लाईन काय असते की दोन कर्व जिथे मीट करतील दॅट लोकेशन इज नोन ॲज द स्प्रिंगिंग लाईन. पण पाचवी आणि सहावी जी टर्म आहे ही एक्झामच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं, हे लक्षात घ्या. सो याला म्हणतात मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन. त्याच्या नावातच आहे मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन. त्यालाच काय म्हणतात, ए लाईन. एक आहे ए लाईन आणि दुसरी आहे बी लाईन. बी लाईनला म्हणतात पे लाईन, की ज्या लाईनच्या अकॉर्डिंग आपण पेमेंट करतो. इट इज नोन ॲज द एक्सकॅव्हेशन लाईन. की कोणत्या लाईनपर्यंत आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं, दॅट लाईन इज नोन ॲज द एक्सकॅव्हेशन लाईन ऑर ए लाईन. ए लाईन ऑर एक्सकॅव्हेशन लाईन. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया, मग नंतर तुम्हाला मी इमेजच्या मदतीने समजून सांगतो. बघा, it is the line within which no unexcavated material of any kind and no support other than the permanent structural steel supports shall be permitted to remain. लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत
की या लाईन, आता जर काही ती एक लाईन, एक इमॅजिनरी लाईन जर मी ड्रॉ केली तर त्या लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं अनएक्स्कॅव्हेटेड मटेरियल नको आहे. मीन्स त्या लाईनच्या आतमध्ये सगळा पोर्शन हा एक्स्कॅव्हेटेड झालेला असेल. आणि त्या लाईनच्या आतमध्ये लक्षात घ्या काय म्हटलं आणखी, त्या लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं सपोर्ट येणार नाही. सपोर्ट कुठे येणार, त्या लाईनच्या बाहेरच, त्या लाईनच्या बाहेर येणार सपोर्ट. मग त्या लाईनच्या आतमध्ये कोणता सपोर्ट परमिटेड आहे, ओनली स्टील, परमनंट स्टील सपोर्ट. पुढे मी सपोर्टचं युनिट शिकवणार आहे तुम्हाला, मकिंग, लाईनिंग, सपोर्ट. तर त्यामध्ये एक स्टील सपोर्ट असतो, परमनंट स्टील सपोर्ट, तोच फक्त त्या लाईनच्या आतमध्ये अलाउड आहे. बाकीचे सपोर्ट जे आहेत ते अलाउड नाही आहेत. दॅट लाईन इज नोन ॲज दी ए लाईन ऑर एक्स्कॅव्हेशन लाईन. आता मी तुम्हाला इमेजच्या मदतीने हे एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. आता बघा हा एक जो आहे एक टनेल क्रॉस सेक्शन आहे, हा टनेल क्रॉस सेक्शन आहे. या टनेल क्रॉस सेक्शनमध्ये मी दोघं लाईन दाखवल्यात, ए लाईन सुद्धा आणि बी लाईन सुद्धा. आता बघा ए लाईनलाच काय म्हटलं आपण, दिस ए लाईन इज नोन ॲज दी एक्स्कॅव्हेशन लाईन. एक्स्कॅव्हेशन लाईन समजून घ्या आधी, मग नंतर त्याला लिहत चला. एक्स्कॅव्हेशन लाईन और ए लाईन. आता याच्यात तुम्हाला लक्षात येईल की हा जो काही टनेलचा पोर्शन आहे बघा, हा पूर्ण पोर्शन झाला टनेलचा. ओके, हा झाला टनेलचा पोर्शन, एवढा इथपर्यंत टनेलची लाईनिंग झाली सपोज. आता बघा याच्यानंतर परत आता पूर्ण पार्ट जो आहे मधला पार्ट हा एक्स्कॅव्हेट केलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसेल, एक प्रकारचं एम्प्टी स्पेस दिसणार आहे. इथला पूर्ण पार्ट जो आहे तो काय केला, एक्स्कॅव्हेट केला आहे. आता इथे ए लाईन जी आहे ती ए लाईन मी डॉटने दाखवली, डॉट डॉट डॉट. बघा ही जी डॉटेडने दाखवलेली लाईन जी आहे ती कोणती लाईन आहे, ए लाईन आहे. डॉटेडने दाखवलेली लाईन ए लाईन. सो ह्या ए लाईनच्या आतमधला सगळाचा सगळा पोर्शन हा कसा असतो, एक्स्कॅव्हेटेड पोर्शन असतो. लक्षात घ्या, ही जी डॉटेड लाईन तुम्हाला इथं दिसते मित्रांनो, डॉटेड लाईन, दिस डॉटेड लाईन इज नोन ॲज द ए लाईन. या ए लाईनच्या आतमध्ये सगळा पोर्शन हा एक्स्कॅव्हेट केलेला असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं अनएक्स्कॅव्हेटेड मटेरियल त्याच्या आतमध्ये नसतं आणि कोणत्याही प्रकारचा सपोर्ट त्याच्या आतमध्ये नसतो. फक्त सपोर्ट कोणता अलाउड आहे त्याच्या आतमध्ये, स्टील सपोर्ट त्याच्या आतमध्ये अलाउड आहे. ओके, स्टील सपोर्ट त्याच्या आतमध्ये अलाउड आहे. त्यानंतर बी लाईन म्हणजे काय असते, जर का तुम्ही टनेलमधून बघत असाल, आता टनेलचा हा सेंटरचा पार्ट आहे, दिस इज द सेंटर पार्ट ऑफ द टनेल. सपोज हा काय सेंटर पार्ट ऑफ द टनेल. तर सेंटर पार्ट ऑफ द टनेलपासून पहिली लाईन कोणती येते, ए लाईन येते. फर्स्ट लाईन कोणती येते, ए लाईन. आणि त्याच्या पलीकडे पुढची लाईन कोणती मित्रांनो, त्याच्या पुढची लाईन आहे बी लाईन. म्हणजे जर इन टर्म्स ऑफ रेडियस बोलायचं म्हटलं तर स्मॉल रेडियसचा जो सर्कल बनेल तो कुठपर्यंत बनेल, ए लाईनपर्यंत. आणि मोठ्या रेडियसचा जो सर्कल बनेल तो कुठपर्यंत बनेल, बी लाईनपर्यंत. तर बी लाईन जी आहे, बी लाईन ही आपली एकदम एंडची लाईन आहे, हे बघा ही बी लाईन, दिस इज वॉट बी लाईन. ओके, बी लाईनच्या आतमध्ये कोणती लाईन असते, ए लाईन असते. हे लक्षात घ्या. अल्फाबेटिकली जर सेंटरपासून जर तुम्ही बाहेर जायचं म्हटलं, सेंटरपासून आउटसाईडला, तर पहिले काय लागणार, ए. सो पहिली लाईन कोणती असणार, ए लाईन, जी मी डॉट 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 डॉटने दाखवली. सो ए लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं अनएक्स्कॅव्हेटेड मटेरियल नसतं. आणि बी लाईन काय आहे, बी लाईन ही फायनल लाईन आहे. बी लाईन, त्याला पे लाईन पण म्हणतात. या बी लाईनला पण काय म्हणतात, पे लाईन. याला पे लाईन सुद्धा म्हणतात. त्याला पे लाईन यासाठी म्हणतात बिकॉज जे काही पेमेंट केलं जातं लाईनिंगचं किंवा एक्स्कॅव्हेशनचं जे पेमेंट करतात ते अप टू बी लाईन करतात. बी लाईनपर्यंतचा पार्टसाठी आपण पेमेंट करत असतो. म्हणजे बी पर्यंतचा पोर्शन जो आहे पूर्ण एक्स्कॅव्हेट झालं आहे असं पेमेंट केलं जातं. किंवा टनेल लाईनिंगचं पेमेंट हे कोणत्या लाईनच्या करस्पॉन्डिंग केलं जातं, बी लाईनच्या. सो दोन प्रकारच्या लाईन आपल्याला टनेलच्या क्रॉस सेक्शनमध्ये बघायला मिळतात. एक असते ए लाईन, एक असते बी लाईन. ए लाईन आतमध्ये असते आणि बाहेरची जी लाईन आहे, एकदम बाहेरची लाईन जी असेल ती असते बी लाईन. एकदम बाहेरची लाईन कोणती असते, बी लाईन. सो खूपदा काय होतं की ए लाईन आणि बी लाईन ह्या दोघं लाईन कोइन्साइड असतात. बऱ्याचदा काय होतं की ह्या दोघं लाईन ज्या असतात त्या कोइन्साइड असतात. आणि जर कोइन्साइड नसतील तर बी लाईन ही आउटसाईडला असेल, ए लाईन इनसाईडला असेल. ओके, डेफिनेशन काय बघितलं आपण ए लाईनची, ए लाईनलाच काय म्हणतात, एक्स्कॅव्हेशन लाईन. मग असे क्वेश्चन फ्रेम होत असतात, मॅच द फॉलोइंगमध्ये पण येऊ शकतात हे. सो ए लाईन इज ऑल्सो नोन ॲज द एक्स्कॅव्हेशन लाईन, की या लाईनपर्यंत एक्स्कॅव्हेशन झालं असं आपण अजूम करत असतो. या लाईनपर्यंत एक्स्कॅव्हेशन झालं असं आपण अजूम करतो. बट ॲक्च्युअल एक्स्कॅव्हेशन आपण कुठपर्यंत करतो, बी लाईनपर्यंत. हे लक्षात घ्या. सो बी लाईन इज ऑल्सो नोन ॲज द पे लाईन. इट इज अन अजूम लाईन. ह्या दोघंच्या दोघं इमॅजिनरी लाईन आहेत, अजूम लाईन आहेत. इट इज अन अजूम लाईन बियॉन्ड ए लाईन. आधी ए लाईन येते, ए लाईनच्या पलीकडे कोणती लाईन असणार, बी लाईन. बियॉन्ड ए लाईन. सो या सेंटेन्सला इम्पॉर्टंट आहे. इट इज अजूम लाईन, इमॅजिनरी लाईन, बट बियॉन्ड दी ए लाईन. टू विच पेमेंट ऑफ द एक्स्कॅव्हेशन इज मेड. टू विच पेमेंट ऑफ दी एक्स्कॅव्हेशन इज मेड.
एक्सकॅव्हेशन करतोय आपण, टनेलचा क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट करतोय, तिथं कॅव्हिटी बनवतोय, मीन्स टनेल आपण बनवतोय, बोगदा बनवतोय, तर पेमेंट करत असताना कुठपर्यंत केलं जातं, बी लाईनपर्यंत पेमेंट केलं जातं. म्हणजे बी लाईनपर्यंतचा पार्ट आपण एक्सकॅव्हेट करत असतो आणि दॅट लाईन इज नोन ॲज दी पे लाईन. आता खूप वेळेस काय होतं की समटाईम्स बी लाईन मर्ज विथ ए लाईन. खूपदा असंही होतं की एक्सकॅव्हेशनची लाईन आणि पेमेंट पण तिथपर्यंतच होतं, तिथपर्यंतच पेमेंट केलं जात असतं. मीन्स त्या खूपदा ह्या इमॅजिनरी लाईन आहेत, त्या कोइन्साईड पण असतात आणि जर कोइन्साईड नसतील त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनमध्ये तर बी लाईन जी ती आउटसाईडला असते, हे लक्षात घ्या. इट इज द कॉमन प्रॅक्टिस टू अडॉप्ट B line payment for the concrete lining. B line as a payment of the concrete lining. Okay, payment. It is the common practice to adopt B line for पेमेंट ऑफ कॉन्क्रीट लाईनिंग. पेमेंट ऑफ द कॉन्क्रीट लाईनिंग म्हणा किंवा एक्सकॅव्हेशनचं पेमेंट करत असताना आपण बी लाईनचा रेफर करत असतो, बी लाईनचा आपण रेफरन्स घेत असतो, हे लक्षात घ्या. सो इथं जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात ते कशा पद्धतीचे मी परत एकदा तुम्हाला सांगतो बघा. दोन लाईन आहेत, एक आहे ए लाईन, एक आहे बी लाईन. सो ए लाईनला काय म्हणतात, एक्सकॅव्हेशन लाईन, आणि बी लाईनला काय म्हणतात, पेमेंट लाईन किंवा पे लाईन. हे असा एक बेसिक क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. किंवा कॉन्क्रीट लाईनिंगचं पेमेंट हे कुठपर्यंत केलं जातं, अप टू द बी लाईन. अशा टाईपचं सिम्पल आणि थेरॉटिकल क्वेश्चन जो मित्रांनो बनत असतो, यावरती काय डिफिकल्ट क्वेश्चन बनणार नाही, अतिशय सोपा क्वेश्चन. ते फक्त हे चेक करतील की तुम्हाला फरक माहिती आहे का नाही, ए लाईन काय आणि बी लाईन काय, किंवा कोणत्या लाईनपर्यंत पेमेंट केलं जातं. अशा टाईपचा एक बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर समजलं. सो हा पार्ट तुम्ही लिहू शकतात. सो बेसिक यामधलं तुम्ही वाटलं तुम्ही हे नोट डाऊन करा, प्रिव्हियसली हे डेफिनेशन पण घ्या. ओके, आणि याच्या आधीचा जर का पार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर सहज काय करायचं, जेव्हा मी आउटसाईडला निघतो व्हिडिओला पॉज करायचा, तेवढा पार्ट लिहून घेत चला. ठीक आहे, क्राऊन, इन्व्हर्ट, वॉल, नंतर स्प्रिंग लाईन, नेक्स्टचं काय होतं, मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन किंवा एक्सकॅव्हेशन लाईन, आणि पे लाईन. ओके, म्हणजे बी लाईन. हे अशा पद्धतीने ह्या बाकीच्या टर्म्स आहेत त्या समजून घ्या. 6 टर्म्स आपण इथं बघितला. नंबर 7 पोर्टल. पोर्टललाच म्हणतात ॲडिट. ह्याच पोर्टलला काय म्हणतात, ॲडिट, पोर्टल. आणि दुसरा आहे शाफ्ट. आता पोर्टल काय असतो, पोर्टल म्हणजे मेन डोरवे. टनेलचा जो एंट्रन्स असतो, जिथं आपण एंटर करणार आहोत, त्याला म्हणतात पोर्टल. एंट्रन्स ऑफ द टनेल किंवा डोरवे ऑफ द टनेल इज नोन ॲज द पोर्टल, किंवा त्याला म्हणतात ॲडिट. मग आता टनेलमध्ये आपण एंट्री 2 बाजूने करू शकतो, बरोबर. म्हणजे या कोणत्याही टनेलला 2 काय असतात, पोर्टल्स असतात, किंवा त्याला काय म्हणतो आपण, ॲडिट. आणि शाफ्ट काय असतं रे, शाफ्ट हा एक प्रकारचाच टनेल असतो, पण हा व्हर्टिकल शाफ्ट असतो. शाफ्ट कसा असतो, व्हर्टिकल. टनेल आपण कसं एक्सकॅव्हेट करतो, हॉरिझॉन्टल. एक व्हर्टिकल असतो शाफ्ट. त्याचे वेगवेगळे पर्पज असतात, का बरं आपण तो शाफ्ट एक्सकॅव्हेट करतो तेही बघू आपण. आता काही इमेज मी इथं गुगलवरनं घेतल्या, आधी त्या इमेज समजून घ्या, नंतर त्याची डेफिनेशन समजणं अतिशय सोपं आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी ही नंबर 1 इमेज तुम्हाला दाखवतो. आता याच्यातून तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, बघा. सो जो काही एंट्रन्स आहे, हा जो काही पोर्शन तुम्हाला दिसतोय, हा समोरचा पोर्शन, याला म्हणतात पोर्टल. याला काय म्हणतात, पोर्टल किंवा ॲडिट. इथून आपण टनेलमध्ये एंट्रन्स करणार आहोत, बरोबर का नाही. सो दिस पोर्शन इज नोन ॲज द पोर्टल ऑर ॲडिट. डोरवे ऑफ द टनेल किंवा काय म्हणतात त्याला, मेन एंट्रन्स ऑफ द टनेल इज नोन ॲज द पोर्टल. लक्षात येते तुम्हाला. बेसिकली तो पोर्टल ना अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे, की ज्यावेळेस आपण त्यामध्ये एंट्री करतोय, आपण विथ कॉन्फिडन्स त्यामध्ये एंट्री करतोय असं आपल्याला वाटलं पाहिजे. मॅसिव्ह पोर्टल्स असतो, अट्रॅक्टिव्ह टाईपचा पोर्टल्स जनरली असणं गरजेचं असतं. डिझाईनमध्ये, पोर्टलच्या डिझाईनमध्ये ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, की ज्यावेळेस पोर्टल डिझाईन करतात, म्हणजे हा डोरवे किंवा मेन एंट्रन्स जेव्हा डिझाईन करतो, तर तो मॅसिव्ह दिसला पाहिजे, मोठा दिसला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, की त्यामध्ये एंट्री करत असताना आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा फिअर नको, एका कॉन्फिडन्सने आपण त्या टनेलमध्ये एंट्री केली पाहिजे, अशा पद्धतीने. शेवटी मग ते इकॉनॉमीवरती पण डिपेंड करत असतं की कशा पद्धतीचं आर्किटेक्चरल येईल. सो हा समजलं तुम्हाला. ही एक इमेजवरनं आय थिंक तुम्हाला पोर्टल किंवा ॲडिट कळलं असेल. ही बघा, आणखी एक दुसरी इमेज आहे, ही सुद्धा आपण गुगलवरून घेतली बघा. सो हा जो काही फ्रंट पोर्शन तुम्ही दिसतोय बघा, आता याच्यातनं ट्रेन बाहेर पडते. सो तिकडे एंट्री असेल, हा एक्झिट असेल. 2 पोर्टल्स असतात, 2. सो हा एक प्रकारचा डोरवेज झाला, बरोबर का नाही. सो डोरवे ऑर एंट्रन्स ऑफ द एंट्रन्स किंवा एक्झिटला असणारा पोर्शन, इट इज नोन ॲज द पोर्टल. ठीक आहे, पोर्टल इथं बघू शकता तुम्ही. आता हा पोर्टल मेसनरीच्या फॉर्ममध्ये इथं बघायला मिळतोय. स्टोन मेसनरीचा वापर करून हा पोर्टल इथं बनवला आहे. ओके, सो टनेल मेन एंट्रन्स ऑर डोरवे इज नोन ॲज द पोर्टल. इट इज
मेन एंट्रन्स और डोरवे इज नोन ॲज अ पोर्टल और ॲडिट. यावरती डेफिनेशन विचारली जाऊ शकते, यावरती. आणि नंतर आहे मित्रांनो शाफ्ट. आता शाफ्ट काय असतो? सो शाफ्ट इज द वर्टिकल पॅसेज. शाफ्ट इज व्हॉट? वर्टिकल पॅसेज और वर्टिकल वेल, नॉट अ वॉल, वेल, वर्टिकल वेल एक्सकॅव्हेटेड फ्रॉम ग्राउंड सरफेस अप टू द इन्व्हर्ट ऑफ द टनेल, लक्षात घ्या. आता या इमेजवरनं इझिली तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सगळ्यात आधी मी तुम्हाला ही जी इमेज दाखवतो त्यावरनं ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. याला वर्टिकल पॅसेज म्हणतात किंवा वर्टिकल वेल म्हणतात. वेल म्हणजे काय? विहीरसारखा पोर्शन. बघा मित्रांनो, या इमेजमधनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता हा जो काही व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला, हा साईड व्ह्यू आहे. ओके, हा असा साईड व्ह्यू दाखवतोय अलॉंग द लेंथ ऑफ द टनेल. आता बघा या ठिकाणी हा जो काही पोर्शन मी दाखवतोय बघा, हा पोर्शन हा एंट्रीचा पोर्शन आहे, हा सुद्धा एंट्रीचा पोर्शन आहे. याला जर एंट्री म्हटलं त्याला एक्झिट म्हणा, याला एंट्री म्हटलं त्याला एक्झिट म्हणा. मग हे डोरवे झाले, टनेलचे काय झालेत? ते डोरवे झालेत. आणि त्या डोरवेला आपण काय म्हणतो? पोर्टल किंवा ॲडिट. हा पोर्टल किंवा ॲडिटचा पोर्शन झाला डोरवे. ठीक आहे, हा पोर्शन. नंतर आता मी जो दाखवणार आहे मित्रांनो, हा झाला टनेल. ओके, ही टनेलची मी तुम्हाला लेंथ दाखवली. ओके, टनेल कळलं. आता मी ब्लॅक कलरने इथं दाखवतो की ॲक्च्युली शाफ्ट काय असतो. आता हे ग्राउंडची कंडिशन आहे रे, ही आहे ग्राउंड कंडिशन, बरोबर का नाही? ग्राउंड कंडिशन. तो इथून टॉप ऑफ द ग्राउंड पासून तर बॉटम ऑफ द टनेलपर्यंत म्हणजे इन्व्हर्ट ऑफ द टनेलपर्यंत हा जो काही वर्टिकल पॅसेज वरतून एक्सकॅव्हेट केला आहे बघा, हा वर्टिकल पॅसेज जो एक्सकॅव्हेट केलेला आहे वर्टिकल डायरेक्शनमध्ये, त्याला म्हटलं जातं शाफ्ट. याला काय म्हणतात? शाफ्ट. एकच मिनिट. बरंचसं पोर्शन बघा. सो या केसमध्ये जो वर्टिकल पोर्शन तुम्ही बघताय, हा बघा आता डायरेक्ट तोच पोर्शन दाखवतो मी तुम्हाला. हा जो काही वर्टिकल पोर्शन तुम्ही इथं बघू शकताय, ओके, याला काय म्हटलं जातं? शाफ्ट. ओके, एक वर्टिकल पॅसेज असतो किंवा वर्टिकल वेल जी आहे ती एक्सकॅव्हेट केली जाते फ्रॉम ग्राउंडच्या टॉपपासून तर इन्व्हर्ट ऑफ द टनेलपर्यंत. मग बरं ती का एक्सकॅव्हेट करतात आणि किती मीटरवरती एक्सकॅव्हेट करतात? तर जनरली एका शाफ्टपासून दुसरा शाफ्ट जो असतो तो 500 मीटर, कमीत कमी मिनिमम 500 मीटर डिस्टन्सवरती जो एक्सकॅव्हेट केला जातो. 500 मीटरच्या इंटरवलने तो एक्सकॅव्हेट केला जातो. वर्टिकल वेल और वर्टिकल पॅसेज इज नोन ॲज द शाफ्ट. आय थिंक हे क्लिअर झालं असणार तुम्हाला. सो टनेल जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्या वरतून बरोबर काय केला आहे? शाफ्ट कन्स्ट्रक्ट केला जातो. हा सर्क्युलर नेचरचा असू शकतो, हा रेक्टँग्युलर असू शकतो, हा पूर्ण वर्टिकल असू शकतो किंवा थोडासा इन्क्लाइन पण असू शकतो. ते ग्राउंड कंडिशनवरती डिपेंड करतं. मग आता प्रश्न पडतो की सर हा शाफ्ट का बरं एक्सकॅव्हेट केला जात असेल इथं? तर याची कारणं आहेत मित्रांनो. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द टनेलमध्ये. टनेलच्या डिसॲडव्हान्टेजमध्ये दोन महत्त्वाचे डिसॲडव्हान्टेज आहेत की टनेलची इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हाय असते, त्यासोबतच टनेल जर का एक्सकॅव्हेट करायचं असेल, टनेल बनवायचं असेल तर खूप टाईम लागत असतो आपल्याला. मग आपल्याला हा टाईम जर का कमी करायचा असेल तर आपल्याला रेट ऑफ एक्सकॅव्हेशन वाढवावं लागेल, म्हणजे काम आपल्याला लवकर करावं लागेल का नाही. इनिशियली काय होतं की आपल्याकडे दोनच फेस अवेलेबल असतात फॉर एक्सकॅव्हेशन. दोन फेस. कसे बरं दोन फेस? एका ॲडिटला किंवा एका पोर्टलला आणि हा दुसऱ्या पोर्टलला. असे दोन पोर्टल आहेत का नाही? हे दोन पोर्टल आहेत आपल्याकडे. तर तुम्ही काय करू शकतात? इकडनं एक्सकॅव्हेशन स्टार्ट करू शकतात किंवा इकडनं एक्सकॅव्हेशन स्टार्ट करू शकतात. तर इनिशियली आपल्याकडे दोनच फेस अवेलेबल आहेत. पण आपल्याला जर काम वाढवायचं असेल तर आपण त्या केसमध्ये काय करत असतो की पोर्टलपासून मधल्या बाजूमध्ये अशा पद्धतीने वर्टिकल वेल आपण काय करत असतो मित्रांनो? एक्सकॅव्हेट करतो, म्हणजे शाफ्ट आपण एक्सकॅव्हेट करत असतो. मग एक शाफ्ट जर का एक्सकॅव्हेट झाला अप टू द इन्व्हर्टपर्यंत, फक्त इन्व्हर्टपर्यंत, तर हा शाफ्ट आपल्याला काय करतो? एक्स्ट्राचे आणखी दोन फेस अवेलेबल करून देतो. म्हणजे तुम्ही ह्या शाफ्टमध्ये उभे राहून या बाजूला आणि या बाजूला एक्सकॅव्हेशन स्टार्ट करू शकतात. या शाफ्टमध्ये इथं उभे राहून तुम्ही इकडच्या बाजूने आणि तिकडच्या बाजूने पण काय करू शकतात? एक्सकॅव्हेशन करू शकतात. तर शाफ्टचं पहिलं फंक्शन काय की हा काय करतो? तुमचं एक्सकॅव्हेशन वर्क जे आहे त्याला एक प्रकारचा स्पीड देतो. मी नंबर ऑफ एक्सकॅव्हेशन फेसेस जो आहे तो तुम्हाला देत असतो. एका शाफ्टमध्ये आपल्याला दोन फेस अवेलेबल होतात, दुसऱ्या शाफ्टमध्ये परत दोन फेस अवेलेबल होत असतात, हे लक्षात घ्या. नंतर
इथं जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल असणार आहे, एक्सकॅव्हेशन करत असताना तिथं जमा होणारा रॉक, तिथं जमा होणारी जी सॉईल आहे, एक्सकॅव्हेटेड मटेरियलला आउटसाईडला काढून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात. आणि त्या एक्सकॅव्हेटेड मटेरियलला मक म्हटलं जातं. तर त्या मकला या जागेवरनं रिमूव्ह करण्यासाठी यूज करू शकतो. इथं जर काय एक्सकॅव्हेशन करायचं तिथं लेबर लागतील, या लेबरला त्या पोझिशनला पाठवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. एक्सकॅव्हेशन करत असताना जर का तिथं वॉटर जमा होत असेल तर त्या वॉटरचं डिवॉटरिंग करण्यासाठी पण तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर हा जो काही व्हर्टिकल पॅसेज आहे, हा व्हर्टिकल पॅसेज किंवा ही जी व्हर्टिकल वेल आहे ज्याला आपण शाफ्ट म्हणतो, याचे मल्टिपल यूज आहेत, मल्टिपल फंक्शन्स आहेत. सेपरेटली त्याला मी सेकंड युनिटमध्ये डिस्कस करणार, सेकंड और थर्ड युनिटमध्ये डिस्कस करणारच. त्याच्या फंक्शनवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्ही फक्त एकच लक्षात घ्या, व्हॉट इज द शाफ्ट? शाफ्ट इज द व्हर्टिकल पॅसेज और व्हर्टिकल वेल कन्स्ट्रक्टेड फ्रॉम दी टॉप ऑफ द सरफेस अप टू द इन्वर्ट अप टू द बेस ऑफ दी टनेल. ओके. आणि सगळ्यात मेन फंक्शन जर काय असेल ना रे मित्रांनो, की जी अलाइनमेंट असते, जी सेंटर लाईन असते टनेलची, सुरुवातीला ती ग्राउंडवरती मार्क केली जाते आणि ग्राउंडवरती मार्क केलेली ही सेंटर लाईन टनेलच्या पोझिशनपर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी या शाफ्टचा यूज होत असतो. पुढे मी तुम्हाला शिकवेलच, बट इथं डेफिनेशनमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की व्हॉट इज द शाफ्ट? इट इज व्हर्टिकल वेल और व्हर्टिकल पॅसेज excavated from ground surface mean top of the surface अप टू द इन्वर्ट ऑफ टनेल. हा झाला. या इमेजवरनं तुम्हाला कळलं असेल. आता काही त्याच्या थोड्याशा वेगळ्या इमेज मी तुम्हाला दाखवतो. याला मी थोडंसं स्मॉल करून घेतो. ठीक आहे. आता बघा, या इमेजवरनं पण तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली तो शाफ्ट कसा असतो. तर मित्रांनो बघा, हा जो काही ब्लॅक पोर्शन तुम्हाला दिसतोय, हॉरिझॉन्टल पोर्शन जो तुम्ही बघू शकताय, तो ॲक्च्युली टनेल आहे. तो काय टनेल. आणि हा बघा असा व्हर्टिकल पोर्शन जो इथं एक्सकॅव्हेट केलेला आहे ग्राउंडमध्ये, दॅट इज नोन ॲज दी शाफ्ट. तो असेल शाफ्ट. ओके. हा झाला शाफ्ट. आता हा शाफ्ट जो असतो त्याचा डायमीटर खूप मोठा असतो. आता ॲक्च्युअल साईटवरचे शाफ्ट मी तुम्हाला दाखवतो. बघा, ॲक्च्युअल साईटवरती जो शाफ्ट तुम्ही बघा, अशा पद्धतीने शाफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. हा बघा, हे कन्स्ट्रक्शन ऑफ द शाफ्ट आहे. हे शाफ्टचं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. सो एवढा मोठा, खूप मोठा डायमीटरचा शाफ्ट असतो. तो डिपेंड करतो डिझाईनवरती. तर हा खूप मोठा शाफ्ट असतो. तर यातनं काय करू शकतात तुम्ही, की पुढे एक्सकॅव्हेशन करत असताना एक्सकॅव्हेटेड मटेरियल तिथून रिमूव्ह करू शकतात. जे काही वर्कर्स आहेत तुम्ही त्या लोकेशनला पाठवू शकतो, त्यांना बाहेर काढू शकतात. एक्सकॅव्हेशन करत असताना जर का पाणी जमा होत असेल तर वॉटरचं डिवॉटरिंग आपण करू शकतो. अशा मल्टिपल फंक्शन्स आहेत या शाफ्टचे. ओके. हा टॉपचा पोर्शन आहे शाफ्टचा ॲक्च्युअल. आणि बघा, इनसाईडमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला शाफ्ट बघायला मिळू शकतो. बघा, एक प्रकारची वेल असते, ती विहीर असते एक प्रकारची. हा शाफ्टचा इनसाईड व्ह्यू आहे. सो अशा बऱ्याचशा इमेजेस ज्या आहेत त्या गुगलवरती इझिली अवेलेबल होऊन जातात. ते बघून सुद्धा आपण ह्या गोष्टी क्लिअर करू शकतो. ओके. सो डेफिनेशन याच्यावरती पण विचारली जाते. मोस्टली शाफ्टचे फंक्शन विचारले जात असतात. सेपरेटली मी ते फंक्शन तुमच्यासोबत डिस्कस करेलच. ज्यावेळेस आपण एक्सकॅव्हेशन वर्क डिस्कस करणार टनेलचं, त्यावेळेस मी त्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे परत. आता फक्त ह्या टर्म्स तुम्हाला समजाव्यात, हा माझा उद्देश आहे. तो शाफ्ट इज व्हॉट? व्हर्टिकल पॅसेज और व्हर्टिकल वेल विच इज एक्सकॅव्हेटेड फ्रॉम ग्राउंड सरफेस अप टू द इन्वर्ट ऑफ टनेल. तर मित्रांनो, ह्या दोघं ज्या कन्सेप्ट इथं आपण ज्या बघितल्यात आता, या महत्त्वाच्या आहेत. शाफ्ट आणि त्याच्यासोबत पोर्टल किंवा ॲडिट. आणि मागे ज्या बघितल्या आपण ए लाईन, बी लाईन. ए लाईन इज नोन ॲज द मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन आणि बी लाईन इज नोन ॲज द पे लाईन. ओके. सो डेफिनेशन तुम्ही लिहू शकतात. पुढे आता खूपदा असं होतं की जो प्रिव्हियस केसमध्ये जो शाफ्ट आपण डिस्कस केला, व्हर्टिकल वेल किंवा व्हर्टिकल पॅसेज, तो एक्सकॅव्हेट करणं डिफिकल्ट जातं. याची कारणं असू शकतात. काय कारणं? की तो ग्राउंड मटेरियल जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, रॉक आहे, किंवा इन्वर्ट ऑफ द टनेलपासून टॉप सरफेस जो आहे माउंटेनचा, तो खूप हाय लेवलला आहे. बरोबर. म्हणजे आपण तो ग्राउंड पूर्ण एक्सकॅव्हेट करू शकत नाही. शाफ्ट कन्स्ट्रक्ट करणं डिफिकल्ट जातं. तर त्यावेळेस आपण काय करतो की मेन टनेलला पॅरलमध्ये एक छोटा टनेल आपण एक्सकॅव्हेट करतो. त्याला पायलट टनेल म्हणतात. त्याला काय म्हणतात? पायलट टनेल. हे टेम्पररी पर्पजसाठी असतात. हा पायलट टनेल जो आहे टेम्पररी पर्पजसाठी, जे फंक्शन शाफ्टचे होते तेच फंक्शन तो इथं काय करत असतो? प्ले करत असतो. आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडू शकतो की सर, तुम्ही तो शाफ्ट कन्स्ट्रक्ट केला आहे, एक्सकॅव्हेट केला आहे, याला कायमस्वरूपी ठेवलं जातं का? मित्रांनो, तर डिपेंड करतं. आता जर का सिवेज असेल, बघा सिवेज लाईन असेल, सिवर लाईन म्हणतो आपण थोडक्यात, तुम्ही बघितले असणार की रोडवे किंवा हायवेच्या खाली सिवेज लाईन असते. तर त्यावर ते मॅन होल प्रोव्हाइड केलेले असतात. हे मॅन होल एक प्रकारचं शाफ्टचं फंक्शन प्ले करत असतात. हे परमनंटली सोडून दिलेले असतात. काही शाफ्ट असे असतात की एकदा का आपलं काम झालं, टनेलचं एक्सकॅव्हेशन कंप्लीट झालं का ते बुजून टाकले जातात, मीन्स त्यांना फिल केलं जातं. सो काही परमनंटली सोडून देतात ओपन. काही शाफ्ट जे असतात परमनंटली ओपन कशासाठी सोडतात? फॉर व्हेंटिलेशन पर्पज.
आणि काही शाफ्ट जे असतात आफ्टर द एक्सकॅव्हेशन कंप्लीट झालं का त्याला फिल करून टाकत असतात, हे लक्षात घ्या. आता पायलट टनेल म्हणजे काय, पायलट पी वरून लक्षात घ्या, पॅरलल टनेल. मेन टनेलला पॅरलल टनेल म्हणजे पायलट टनेल. का बरं एक्सकॅव्हेट करतात, ज्या ठिकाणी शाफ्ट एक्सकॅव्हेशन करणं डिफिकल्ट जातं तर त्यावेळेस जे फंक्शन शाफ्टचे आहेत ते सेम फंक्शन कोण प्ले करतो, इथं पायलट टनेल. आणि ह्या इमेजवरनं एक स्केच आहे, जसं प्लॅन व्ह्यू टॉप व्ह्यू तुम्ही बघू शकतात. इथं मेन टनेल हा आहे रे मित्रांनो, बघा हा मेन टनेल आहे, हा असा मेन टनेल आहे. आणि या मेन टनेललाच पॅरललमध्ये आपण एक छोटा टनेल एक्सकॅव्हेट केलेला आहे, त्याला म्हटलं जातं पायलट टनेल. त्याला काय म्हणतात, पायलट टनेल. त्यालाच पॅरललमध्ये. मग आता काय करणार की इथून आपलं एक्सकॅव्हेशन वर्क सुरू आहे या पोर्टलपासून, या पोर्टलपासून. तर मला ॲडिशनल फेसेस हवेत एक्सकॅव्हेशनसाठी, काम लवकर करण्यासाठी. पण शाफ्ट जर का असता तर एका शाफ्टने 2 फेस दिले असते, पण इथं शाफ्ट एक्सकॅव्हेट होऊ शकत नाही. तर आपण काय करतो, पायलट टनेलच्या मदतीने आपण बघा अशा पद्धतीने आपण क्रॉस कट प्रोव्हाइड करून इथं 2 असे एक्स्ट्रा फेसेस तयार करू शकतो. इकडे वर्क करू शकता तुम्ही किंवा या डायरेक्शनमध्ये वर्क करू शकता. आता इथून आणखी एक क्रॉस कट दिल्यानंतर, क्रॉस कट म्हणजे काय की पायलट टनेल आणि मेन टनेलला जोडणारा, सो अशी एक जोडणारा टनेल एक्सकॅव्हेशन आपण करू शकतो. इथं गेल्यानंतर परत तुम्हाला आणखी 2 एक्सकॅव्हेटेड फेस भेटू शकतात. सो पायलट टनेलचा वापर करून सुद्धा आपण रेट ऑफ एक्सकॅव्हेशन किंवा रेट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढवू शकतो. त्यासोबतच इथं जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल जमा झालेलं आहे त्या मटेरियलला आपण इथून असं बाहेर रिमूव्ह करू शकतो, ज्याला मक म्हटलं जातं. त्या मकला आपण बाहेर काढू शकतो, मकिंग ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. इथं जर का वॉटर जमा होत असेल तर त्या वॉटरला आपण बाहेर काढू शकतो, डिवॉटरिंग करू शकतो. या पर्टिक्युलर पोझिशनला लेबरला घेऊन जाऊ शकतो. जर का काही हार्म असेल, जर का ग्राउंड कंडिशन जर का वीक असेल, काही पुढे फ्युचरमध्ये काही चुकीचं घडणार असेल तर इझिली आपण त्यांना इथून बाहेर काढू शकतो. सो असे पायलट टनेलचे फंक्शन आहे, सेम फंक्शन शाफ्टचे आहेत. पण ज्या ग्राउंडमध्ये शाफ्ट कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल नसतं तिथं आपण मेन टनेलला पॅरललमध्ये एक छोटा टनेल कन्स्ट्रक्ट करतो आणि दॅट इज द पायलट टनेल. ओके, क्लिअर झालं. हा पायलट टनेल, याची इमेज तुम्ही ड्रॉ करू शकतात. आता बघा जे आपण डिस्कस केलं तेच मी इथं वरती दिलं आहे की दीज टनेल्स आर नोन ॲज द पॅरलल टनेल. पायलट टनेल जे असतात त्यांनाच काय म्हणतात, पॅरलल टनेल, कारण तो पॅरलली एक्सकॅव्हेट केलेला असतो. इट इज एक्सकॅव्हेटेड parallel to the मेन टनेलला पॅरललमध्ये. ओके, म्हणून त्यालाच काय म्हणतात, पॅरलल टनेल. पी लक्षात घ्या, पायलट पॅरलल. इट इज यूज, हे कधी यूज करतात बघा, इट इज यूज वेन द कन्स्ट्रक्शन ऑफ व्हर्टिकल शाफ्ट परफॉर्म अनइकॉनॉमिकल. मीन्स त्याचं कन्स्ट्रक्शन करणं डिफिकल्ट जातं किंवा अनइकॉनॉमिकल होतं. अनइकॉनॉमिकल म्हणजे काय, आता बघा जर का माउंटेनची हाईट जास्त असेल आणि तुम्हाला शाफ्ट एक्सकॅव्हेट करायचं तर खूप डीपपर्यंत तुम्हाला यावं लागेल एक्सकॅव्हेशन करताना. मग त्यावेळेस काय होतं की एक्स्ट्राचा खर्च आपल्याला तिथं स्पेंड करावा लागतो. मग त्यावेळेस ते एक्सकॅव्हेशन अनइकॉनॉमिकल होतं. किंवा जर हार्ड रॉक येत असेल तर हार्ड रॉकला फोडून जर तुम्हाला मेन लोकेशनला जायचं असेल विथ द हेल्प ऑफ शाफ्ट तरी ते अनइकॉनॉमिकल होतं. मग त्या केसमध्ये आपण पायलट टनेल हा कन्स्ट्रक्ट करत असतो. सो आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल व्हॉट इज द पायलट टनेल. इट इज पॅरलल टनेल टू दी मेन टनेल. नेक्स्ट आहे ड्रिफ्ट, नंतर आहे हिडिंग आणि मक. ओके, छोटे छोटे टर्म्स आहेत, अतिशय महत्त्वाचे, आधी समजून घ्या. ठीक आहे, जरी तुमचं लक्ष तिकडे जात असेल, मी जे बोलतोय त्याकडे लक्ष द्या, आधी समजून घ्या आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत इझिली तुम्हाला लिहिता येतील. आता मग काय असतं, जेव्हा आपण टनेल एक्सकॅव्हेट करतो तर तिथून बाहेर मटेरियल पडेल का नाही. जर सॉईल असेल तर ती सॉईलला आपल्याला एक्सकॅव्हेट करून बाहेर काढावं लागेल. रॉक असेल तर त्याचं ड्रिलिंग करून ब्लास्टिंग करून मग तो रॉक जो बाहेर पडेल, म्हणजे एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, जे मटेरियल एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर बाहेर पडतं त्याला आपण मक म्हणतो. आणि या मकला त्या पर्टिक्युलर पोझिशनवरून उचलायचं आणि ठरलेल्या जागेवरती फेकून यायचं, त्या दॅट प्रोसेस इज नोन ॲज द मकिंग. सो मक बेसिकली काय असतो, एक्सकॅव्हेटेड मटेरियल. एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर जे मटेरियल जमा होतं दॅट इज द मक. आता ड्रिफ्ट काय असतो, ड्रिफ्ट म्हणजे काय की स्मॉल पोर्शनमध्ये झालेलं एक्सकॅव्हेशन. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो बघा, सपोज मित्रांनो माझ्याकडे हा असा एक रेक्टँग्युलर टनेल आहे. ओके, असं एक्सकॅव्हेशन मी करणार आहे, या डायमेन्शनचं एक्सकॅव्हेशन मी इथं करतो. ओके, एवढं मला हा डायमेन्शन आहे टनेलचा. पण हे पूर्ण एक्सकॅव्हेट न करता सुरुवातीला काय करतो मी की त्याचा काही पार्ट, फक्त छोटासा पार्ट जो आहे एवढासा पार्ट अलॉंग द लेंथ ऑफ द टनेल एक्सकॅव्हेट करत असतो. टनेलची जी लेंथ आहे त्या लेंथच्या अलॉंगमध्ये एक छोटासा पार्ट आपण एक्सकॅव्हेट करतो, स्मॉल पोर्शन. जो स्मॉल पोर्शन आपण जो एक्सकॅव्हेट करतो त्याला म्हणतात ड्रिफ्ट.
व्हॉट इज ड्रीप? स्मॉल पोर्शन ऑफ द मेन टनेल एक्सकॅव्हेशन इज नोन ॲज द ड्रीप. लक्षात घ्या. सो हॉरिझॉन्टल एक्सकॅव्हेशन अलॉंग द लेंथ ऑफ टनेल. टनेलची जी काही लेंथ असते अलॉंग द लेंथ ऑफ टनेल जे काय आपण हॉरिझॉन्टल एक्सकॅव्हेशन करतो दॅट इज द ड्रीप. इट इज एक्सकॅव्हेटेड फॉर शॉर्ट लेंथ, फॉर कम्प्लीट लेंथ ऑर फॉर कम्प्लीट लेंथ. शॉर्ट लेंथ ऑर फॉर कम्प्लीट लेंथ. तुम्ही ते एका छोट्याशा लेंथसाठी एक्सकॅव्हेट करू शकतात, 1 मीटर किंवा 2 मीटरसाठी, किंवा कम्प्लीट लेंथसाठी पण एक्सकॅव्हेट करू शकतात. लक्षात येते मी काय म्हणतोय? सो शॉर्ट लेंथसाठी कशासाठी बेसिकली काय एक्सकॅव्हेट करतात? इन्व्हेस्टिगेशन पर्पजसाठी. जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायचं असेल की त्या ठिकाणी फाऊल गॅसेस तर प्रेझेंट नाही ना, तिथं असणारी सॉईल कोणत्या प्रकारची आहे, तिथं टेम्परेचर किती आहे, त्या ग्राउंडमध्ये वॉटर प्रेझेंट आहे का, अशा पद्धतीचा जर का सर्वे करायचा असेल तर आपण काय करणार? पूर्ण टनेल एक्सकॅव्हेट न करता त्याचा काही पोर्शन एक्सकॅव्हेट करणार ना सुरुवातीला. मग त्याचा जो काही पोर्शन आपण सुरुवातीला शॉर्ट लेंथसाठीचा जो पोर्शन आपण एक्सकॅव्हेट करतो दॅट इज नोन ॲज द ड्रिफ्ट. किंवा डायरेक्टली एक ड्रिफ्ट मेथड तुम्हाला मी शिकवणार आहे. कशामध्ये? हार्ड रॉकमध्ये. तर ड्रिफ्ट यालाही म्हटलं जातं की अलॉंग द लेंथ, जर का सपोज आता फॉर एक्झाम्पल 1 किलोमीटरचा टनेल आहे तर अलॉंग द लेंथ मीन्स अलॉंग 1 किलोमीटर एक छोटासा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करून घ्यायचा, त्याला सुद्धा ड्रिफ्ट म्हणतात. लक्षात येतं तुम्हाला? सो ड्रिप मीन्स व्हॉट? स्मॉल एक्सकॅव्हेशन ऑफ द कम्प्लीट टनेल. पूर्ण टनेलचा स्मॉल एक्सकॅव्हेशन पार्ट अलॉंग द लेंथ ऑफ टनेल असतो तो. मग तो शॉर्ट लेंथसाठी असू शकतो किंवा कम्प्लीट लेंथसाठी असू शकतो, हे लक्षात घ्या. सो हॉरिझॉन्टल एक्सकॅव्हेशन अलॉंग द लेंथ ऑफ टनेल इज नोन ॲज द ड्रिप. दिस ड्रिप किंवा दिस एक्सकॅव्हेशन इज फॉर शॉर्ट लेंथसाठी असू शकतं किंवा फॉर कम्प्लीट लेंथ ऑफ द टनेल. ओके. पुढे इट इज यूज फॉर द इन्व्हेस्टिगेशन पर्पज ऑर फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल. जर का तो शॉर्ट लेंथसाठीचा असेल तर इन्व्हेस्टिगेशनसाठी वापरलं जातं. कम्प्लीट लेंथमध्ये जर का एक्सकॅव्हेशन केलं तर ॲक्च्युली ती मेथडच आहे ड्रिफ्ट मेथड. पुढे मी शिकवणारच आहे तुम्हाला. ओके. आणि हेच गोष्ट मी तुम्हाला परत आणखी इमेजच्या मदतीने पण नेक्स्ट स्लाईडवरती समजून सांगेल. हे झालं ड्रिप. आता हिडिंग काय असतं? हिडिंग इट इज द पोर्शन ऑफ द टनेल विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट इज नोन ॲज द हिडिंग अँड रिमेनिंग पोर्शन इज नोन ॲज द बेंच. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा. आणि मग तर आता लक्षात आलं तुम्हाला, मग मीन्स व्हॉट? एक्सकॅव्हेटेड मटेरियल. आता बघा मित्रांनो, मी एक साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा अशा पद्धतीने हा साईड व्ह्यू आहे टनेलचा. याच्यावरती काय असणार रे? याच्यावरती आहे सॉईल प्रेझेंट म्हणजे ग्राउंड, याच्या खाली असणार ग्राउंड, अशा पद्धतीने. ओके. आता आपण एक्सकॅव्हेशन सपोज या बाजूने करतो, या बाजूने एक्सकॅव्हेशन करतो. आता ही जी काय हाईट दिसते तुम्हाला, ही जी काय हाईट दिसते टनेलची, तर आपण काय करतोय सुरुवातीला? लक्ष द्या. याचा काही पोर्शन, आता हा बॉटमचा पोर्शन आहे, हा बॉटमचा पोर्शन आहे. आता बघा, हा टॉपचा काही पोर्शन जो आहे हा आधी एक्सकॅव्हेट करून घेतला आहे आपण, आणि हा जो काही पोर्शन मी खाली दाखवतोय हा अजून एक्सकॅव्हेट करायचा राहिलेला आहे. इथला जो काही पोर्शन आहे हा एक्सकॅव्हेट करायचा राहिलेला आहे. ओके. अशा पद्धतीने एक्सकॅव्हेशन मी या डायरेक्शनमध्ये करतोय. तर इथं काय झालं आहे की फक्त हा एवढा जो काही व्हाईट पोर्शन तुम्हाला दिसतोय हा एक्सकॅव्हेट करून घेतला आहे आपण. इथलं एक्सकॅव्हेशन केलं आहे, तिथला मगसुद्धा बाहेर काढून घेतला आहे, म्हणजे मकिंग ऑपरेशन पण झालं आहे. मग हा जो काही पोर्शन आपण आधी एक्सकॅव्हेट केला आहे, द पोर्शन ऑफ द टनेल विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट, जो सुरुवातीला एक्सकॅव्हेट झालेला असतो त्याला म्हणतात हिडिंग. त्याला काय म्हणतात? हिडिंग. या पोर्शनमध्ये एक्सकॅव्हेशन झालं आहे, इट इज नोन ॲज द हिडिंग. आणि जो रिमेनिंग पार्ट जो खाली राहिलेला आहे त्याला म्हणतात बेंच. त्याला काय म्हणतात? बेंच. तर नेहमी लक्षात घ्या, ज्या पोर्शनचं एक्सकॅव्हेशन आपण आधी करतो दॅट इज नोन ॲज द हिडिंग अँड द रिमेनिंग पोर्शन इज ऑल्सो नोन ॲज द बेंच. ओके. त्यालाच काय म्हणतो आपण? बेंच. मग आता इथं काही मुलं असाही प्रश्न करू शकतात की सर याच पोर्शनला ड्रिफ्ट पण म्हणता येईल का आम्हाला? यस, त्याला आपण ड्रिफ्ट पण म्हणू शकतो. कारण ड्रिफ्ट म्हणजे काय? स्मॉल एक्सकॅव्हेशन. ते तुम्ही एवढं स्मॉल एक्सकॅव्हेशन केलेलं आहे, त्याचा वापर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला पण करू शकता. लक्षात येते तुम्हाला मी काय म्हणतोय? सो हिडिंग मीन्स व्हॉट? द पार्ट ऑफ द एक्सकॅव्हेशन, द पार्ट ऑफ द टनेल विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट. जो सुरुवातीला एक्सकॅव्हेट केला जातो दॅट इज नोन ॲज द हिडिंग, आणि जो नंतर एक्सकॅव्हेट करतो आपण किंवा रिमेनिंग पोर्शन असतो दॅट इज नोन ॲज द बेंच. ड्रिफ्ट मीन्स व्हॉट? ड्रिफ्ट इज द हॉरिझॉन्टल एक्सकॅव्हेशन अलॉंग द लेंथ ऑफ टनेल विच इज एक्सकॅव्हेटेड फॉर शॉर्ट लेंथ और कम्प्लीट लेंथ. शॉर्ट लेंथ फॉर इन्व्हेस्टिगेशन पर्पज, कम्प्लीट लेंथ फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज. ॲक्च्युअलमध्ये ह्या मेथडच आहेत, हिडिंग अँड बेंच मेथड, ड्रिफ्ट मेथड. पण ह्या शब्दांचा अर्थ कळणं गरजेचं आहे की ड्रिफ्ट म्हणजे काय, हिडिंग म्हणजे काय, बेंच म्हणजे काय, मक म्हणजे काय. सो मक मीन्स व्हॉट? एक्सकॅव्हेटेड मटेरियल. आता ह्याच गोष्टी मी तुम्हाला गुगलवरनं मी काही इमेजेस गोळा केल्यात, त्यांच्या मदतीने आणखी समजून सांगतो, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. या समजण्याच्या गोष्टी आहेत, एकदा समजून झाल्यात ना इझिली तुम्ही त्याची डेफिनेशन लिहू शकतात. तरी वाटत असेल तुम्हाला तर आपल्या शॉर्ट नोट्समध्ये किंवा रनिंग नोट्समध्ये ह्या ॲड करून घ्या. ओके. बघा आता
बघा बऱ्याचशा इमेजेस मी इथं घेतल्या आहेत, 1 बाय 1 तुम्हाला मी सगळं क्लिअर करून देतो. आता बघा सगळ्यात आधी तुम्ही काय करा, ह्या इमेजवरती लक्ष द्या, ह्या इमेजवरती तुमचं लक्ष असू द्या. आता तुमच्या लक्षात येतं आहे का की इथं काय झालं आहे, हा जो पोर्शन आहे, आता मी त्याला डार्क करतो. हा बघा, हा जो पोर्शन आहे आपला, हा टनेल आहे. ॲक्च्युअलमध्ये हा टनेल दाखवतो आहे आपला, ठीक आहे. हा पोर्शन जो आहे हा आपला टनेलचा क्रॉस सेक्शन दाखवतो आहे. तर मी असा हॅश करून देतो. एंट्रन्स आहे हा एंट्रन्स म्हणजे काय, पोर्टलचा हा पोर्टल आहे, बरोबर. या सेगमेंटल फॉर्ममध्ये आपण टनेल एक्सकॅव्हेट करणार आहोत. पण आपण हा पूर्ण टनेल एक्सकॅव्हेट करण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर आपण काय करतो की बरोबर हा सेंटरचा पोर्शन दिसतोय तुम्हाला, बघा हा सेंटरचा पोर्शन अलॉंग द लेंथ आपण काय केला आहे, एक्सकॅव्हेट केलेला आहे, अलॉंग द लेंथ ऑफ द टनेल. अशा पद्धतीने आधी सेंटरचा पोर्शन जो तो एक्सकॅव्हेट केला आहे अलॉंग द लेंथ ऑफ टनेल. मी तुम्हाला म्हटलं की तो अलॉंग द लेंथ ऑफ टनेल असू शकतो किंवा शॉर्ट लेंथसाठी असू शकतो. सो हा जो काही पोर्शन आहे मित्रांनो, याला म्हणतात ड्रिफ्ट. याला काय म्हणतात, ड्रिफ्ट. हा ड्रिफ्ट तुम्ही सेंटरला काढू शकतात, हा ड्रिफ्ट तुम्ही टॉपला काढू शकतात, हा ड्रिफ्ट तुम्ही साईडचं एक्सकॅव्हेशन करू शकतात, हा ड्रिफ्ट बॉटमला असू शकतो. अकॉर्डिंग टू दॅट त्याचे नावं पडतात त्या मेथडचे. त्याला म्हणतात सेंट्रल ड्रिफ्ट मेथड, टॉपला ड्रिफ्ट मेथड, बॉटम ड्रिफ्ट मेथड, साईड ड्रिफ्ट मेथड. मी स्मॉल पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करायचा. आता त्याची ॲक्च्युअल इमेज तुम्हाला दाखवतो. बघा ॲक्च्युअल ग्राउंडची इमेज तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इथं तुमच्या लक्षात येईल. बघा हा क्रॉस सेक्शन बघू शकता तुम्ही. त्याच्यात झालं काय की सुरुवातीला एक्सकॅव्हेशन जे केलं नाही साईडने केले. बघा हे एक्सकॅव्हेशन जे केलं आहे ते साईडने केलं आहे. आता तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केला ना, तुमच्या लक्षात येईल की समोर पुढे असं एक उजेड पण पडताना दिसतोय तुम्हाला, लाईट पडताना दिसतोय. तो लाईट कशामुळे आला आहे माहिती आहे का, वरतून शाफ्ट एक्सकॅव्हेट केलेला आहे. तर काही लोक जे आहेत ते तिकडनं कामं करत येत आहे, काही लोक इकडनं कामं करत येत आहे. पण झालेलं काय की आधी साईडचा पोर्शन जो तो एक्सकॅव्हेट केला आहे, साईडचा पोर्शन एक्सकॅव्हेट केला आहे, नंतर टॉपचा पोर्शन एक्सकॅव्हेट केला आहे. आता मधला जो काही पोर्शन तो नंतर एक्सकॅव्हेट करून घेतील. मग साईडचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट केला ना, दॅट पोर्शन इज नोन ॲज द ड्रिफ्ट. मग साईडला केलं ना याला म्हणतात साईड ड्रिफ्ट, नंतर टॉपला केलं ना याला म्हणतात टॉप ड्रिफ्ट. लक्षात येतं तुम्हाला. सो जो पोर्शन जो आहे छोटासा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट केला या केसमध्ये, दॅट इज द ड्रिफ्ट. मग आता काही विद्यार्थी परत म्हणू शकतात की सर हा फर्स्ट एक्सकॅव्हेट केला, इट इज नोन ॲज अ हिडिंग. यस, त्याला तुम्ही हिडिंग पण म्हणू शकतात. बट हिडिंगची डिफिनेशन करताना त्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये डिफाईन करावं लागतं की टनेलचा जो पोर्शन पहिल्यांदा एक्सकॅव्हेट करतात दॅट इज नोन ॲज द हिडिंग. सो येते लक्षात तुम्हाला. सो हा एक प्रकारची जी इमेज आहे यामध्ये तुम्ही साईडला असणारा ड्रिप बघू शकतात. ओके, आता बघा रे याच्यात तुम्ही हिडिंग आणि बेंच जो प्रकार आहे जो आपण मी आधी डिफाईन केला तो तुम्ही ह्या इमेजमध्ये बघू शकतात. त्याच्या अगोदर मी काय करतो की ह्या बाकीच्या इमेज थोड्याशा बाजूला सरकवतो. हे बघा इथं बघा ही ॲक्च्युअल इमेज आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की यात काय झालं आहे, काही मीटरपर्यंतचा पोर्शन जो आहे वरचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट केला गेला आहे, तिथलं मटेरियल पण बाहेर काढून टाकलं आहे, त्याला एक प्रकारचा टेम्पररी सपोर्ट पण देऊन टाकला आहे. आणि हा जो रिमेनिंग पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन याला म्हणतात बेंच. आधीचा पोर्शन एक्सकॅव्हेट झाला आहे हिडिंग, आणि हा राहिलेला पोर्शन जो त्याला काय म्हणतात बेंच. याला काय म्हणतात बेंच. द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट हिडिंग, रिमेनिंग पोर्शन इज बेंच. ही एक प्रकारची मेथड डेव्हलप होती इथं, हिडिंग अँड बेंच मेथड. ओके, तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या इमेजमध्ये तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की इथं काय केलं आहे, एक प्रकारचं ड्रिल होल प्रिपेअर करून आधी वरचा पोर्शन एक्सकॅव्हेट करतील आणि नंतर बेंचमध्ये ड्रिल होल टाकून नंतरचा पोर्शन एक्सकॅव्हेट करतील. सो ही जी स्केच आहे ती हिडिंग आणि बेंचचीच आहे. याला एक्झॅक्टली ह्या स्केचला मी हिडिंग आणि बेंच मेथडमध्ये एक्सप्लेन करेल. आता मी इथून त्याला काढून टाकतो. ओके, याला इथं ठेवूया आपण. हां, आणि व्हॉट इज मक म्हणजे काय रे, मक म्हणजे एक्सकॅव्हेटेड मटेरियल. आता इथं लक्षात घ्या, इथे हे एक्सकॅव्हेशन करणारे वर्कर्स आहेत आणि एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर हे जे मटेरियल इथं गोळा होतं आहे, मग तो रॉक असू शकतो किंवा सॉईल असू शकते. तर एक्सकॅव्हेटेड मटेरियल इज नोन ॲज अ मक. त्याला काय म्हणतात मक. आणि याला मग इथून उचलायचं आणि एका जागेवरती फेकून यायचं, त्याला टाकून यायचं पर्टिक्युलर जागेवरती जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं. तर त्याला दॅट प्रोसेस इज नोन ॲज द मकिंग. त्याला इथून हॉल करायचं, त्याला हॉलिंग म्हणतात. ट्रान्सपोर्ट करायचं आणि परत डिपॉझिट करायचं, दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ मकिंग. मक मीन्स वॉट, एक्सकॅव्हेटेड मटेरियल. सो आय थिंक या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, सगळ्या डेफिनेशन क्लिअर झालेल्या असतील. ओके, सो परत एकदा शॉर्टमध्ये मी सगळ्या रिवाईज करून देतो तुम्हाला आणि मग नंतरचा पार्ट आपण बघूयात. बघा सगळ्यात आधी क्राऊन म्हणजे टॉपचा पोर्शन, इनवर्ड बॉटमचा पोर्शन, वॉल साईडचा पोर्शन
आणि ज्या ठिकाणी दोन कर्व एकमेकाला मीट करतात दॅट पोर्शन इज नोन ॲज द स्प्रिंग लाईन. त्याला म्हणतात स्प्रिंग लाईन ऑर स्प्रिंगिंग लाईन. तुम्ही इथेही बघू शकता. ओके. नंतर आहे मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन, त्याला म्हणतात ए लाईन. त्यानंतर पे लाईनला म्हटलं तर बी लाईन. मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन म्हणजे काय, या लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सकॅव्हेटेड मटेरियल अनएक्सकॅव्हेटेड मटेरियल म्हणजे ज्याचं एक्सकॅव्हेशन झालेलं नाही असं मटेरियल त्याच्यामध्ये प्रोजेक्ट होऊ देऊ नका. म्हणजे या लाईनच्या आतमध्ये सगळं एक्सकॅव्हेशन झालेलं आहे, मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन. या लाईनच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा सपोर्ट अलाउड नाही आहे एक्सेप्ट स्टील सपोर्ट. ठीक आहे, ही झाली मिनिमम एक्सकॅव्हेशन लाईन. नंतर आहे बी लाईन, त्यालाच म्हणतात पी लाईन, पे लाईन. सो पे लाईन म्हणजेच काय, पेमेंट लाईन. या लाईनच्या अकॉर्डिंग टनेल लाईनिंगचं किंवा एक्सकॅव्हेशनचं पेमेंट केलं जातं. हे दोघं लाईन इमॅजिनरी आहेत. खूप साऱ्या वेळेस काय असतं की या दोन लाईन मर्ज झालेल्या असतात, हेही लक्षात घ्या, आणि या लाईनच्या अकॉर्डिंग पेमेंट करतं. पोर्टल ऑर ॲडिट, इट इज एंट्रन्स ऑफ द टनेल किंवा याला काय म्हणतात डोरवे ऑफ द टनेल. पोर्टल मीन्स वॉट, डोरवे ऑफ द टनेल. जनरली टनेलला किती डोरवे असतात, 2. इकडनं एंट्री होत असेल तर इकडनं एक्झिट, इकडनं एंट्री होत असेल तर इकडनं एक्झिट. ओके. आणि जर का आपल्याला वर्क फास्ट करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, व्हर्टिकल वेल किंवा व्हर्टिकल पॅसेज आपण अलॉंग द लेंथ ऑफ टनेल एक्सकॅव्हेट करत जातो, त्याला आपण म्हणतो शाफ्ट. त्याला काय म्हणतो आपण, शाफ्ट. एक शाफ्ट आपल्याला 2 ॲडिशनल फेसेस जे आहेत ते आपल्याला मिळवून देतो फॉर एक्सकॅव्हेशन वर्क, हे लक्षात घ्या. पायलट टनेल, ज्या ठिकाणी शाफ्टचं एक्सकॅव्हेशन करणं डिफिकल्ट जातं किंवा अनइकॉनॉमिकल होतं तर त्यावेळेस आपण मेन टनेलला पॅरललमध्ये एक छोटा टनेल एक्सकॅव्हेट करतो आणि दॅट टनेल इज नोन ॲज द पॅरलल टनेल किंवा पायलट टनेल. पी फॉर पॅरलल, लक्षात. पुढे ड्रिफ्ट. ड्रिफ्ट मीन्स वॉट, कंप्लीट टनेलचा शॉर्ट पार्ट आपण एक्सकॅव्हेट करतो इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन अलॉंग द लेंथ ऑफ टनेल फॉर शॉर्ट लेंथ और फॉर कंप्लीट लेंथ. शॉर्ट लेंथ फॉर इन्व्हेस्टिगेशन पर्पज अँड फॉर कंप्लीट लेंथ फॉर एक्सकॅव्हेशन पर्पज. दॅट मेथड इज नोन ॲज द ड्रिफ्ट मेथड. पुढे हिडिंग अँड बेंच. द पार्ट विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट, असा पोर्शन जो पहिल्यांदा एक्सकॅव्हेट केला जातो त्याला म्हणतात हिडिंग, आणि जो पोर्शन नंतर एक्सकॅव्हेट केला जातो त्याला म्हणतात बेंच. आणि जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल गोळा झालेलं आहे त्याला म्हटलं जातं मक ऑर मकिंग. मक, त्याला काय म्हणतात मक. आणि या मकला डिपॉझिट करण्याची जी प्रोसेस असते दॅट इज नोन ॲज द मकिंग. ओके, हे तुम्हाला आय थिंक सगळं क्लिअर झालं असणार आणि ह्या इमेज थ्रू पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यानंतर मित्रांनो हा झाला बघा, आतापर्यंत आपण इंट्रोडक्शनमध्ये टनेल, ओपन कट ब्रिज बघितलं, ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसॲडव्हान्टेज बघितले, क्लासिफिकेशन बघितलं, शेप बघितलं, आता शेप आणि साईज बघितलं. इथं डिफरंट टाईप्स ऑफ टर्मिनॉलॉजी पण डिस्कस झाल्यात. आता शेवटचा टॉपिक राहिला आहे IS कोड. कोणकोणत्या प्रकारचे IS कोड इथे इन्व्हॉल्व होतात त्या IS कोडबद्दल आपण बघूया, डिस्कशन करू आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन हे युनिट आपण कंप्लीट करू. बघा आता मोस्टली इथं 2-3 प्रकारचे IS कोड यूज केले जातात, पण ते खूप पार्ट आहेत, त्याचे जवळजवळ 6-6, 7-7 पार्ट आहेत. त्यातला पहिला IS कोड बघा, त्या IS कोडचं नाव आहे इंडियन स्टँडर्ड कोड 4880-1976. 4880-1976 लक्षात घ्या. आता याचे जवळजवळ मित्रांनो 7 पार्ट इथं आहेत. इथे किती 7 पार्ट. आणि हा जो कोड आहे हा कोड मोस्टली डिझाईनसाठी वापरला जातो. कशासाठी, डिझाईनसाठी. चला, कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर द डिझाईन ऑफ टनेल, डिझाईन ऑफ टनेल्स फॉर कन्व्हेइंग वॉटर कन्व्हे करणारा जो टनेल आहे त्याच्या डिझाईनसाठी हा कोड वापरला जातो. IS 4880. याचे जवळजवळ 7 पार्ट आहेत. आता पहिल्या पार्टमध्ये काय दिलं आहे, पहिल्या पार्टमध्ये पार्ट 1 मध्ये मित्रांनो जनरल डिझाईनचे अस्पेक्ट्स दिले. डिझाईनसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की मटेरियल कोणतं वापरणार, त्याची स्ट्रेंथ किती असेल, त्यानंतर डिझाईन फिलॉसॉफी कोणती अडॉप्ट करणार, अशा जनरल डिझाईनच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये असतील, पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये इंडियन स्टँडर्ड 4880 यामध्ये टनेल क्रॉस सेक्शनबद्दल मेन्शन केलं आहे, शेप ऑफ द टनेलबद्दल ऑलरेडी डिस्कस केलं मी तुम्हाला. IS 4880 पार्ट 2 यामध्ये काय मेन्शन केलं आहे, जनरल गायडन्स रिगार्डिंग शेप ऑफ द टनेल. शेप ऑफ द टनेलचं डिस्कशन कशात केलं आहे, IS 4880 पार्ट 2. हे सगळे इझिली अवेलेबल आहे क्रोमवरती. गुगल जर वरती गेला तुम्ही हे सगळे कोड फ्रीली अवेलेबल आहेत. तर पण आपण त्याच प्रॉपर्टी डिस्कस केल्या इथं, याच कोडचा मी रेफरन्स घेतलेला आहे. पुढे पार्ट 3 मध्ये हायड्रोलिक डिझाईनबद्दल आहे. कारण टनेल आपण एक्सकॅव्हेट करतोय किंवा टनेल कन्स्ट्रक्ट करतोय कशामध्ये, माउंटनमध्ये, हिलमध्ये. पूर्ण ग्राउंडच आहे ना तो, तर त्या ग्राउंडमध्ये वॉटर बिअरिंग स्ट्राटा असू शकतो. मीन्स वॉटर जर का त्यामध्ये अवेलेबल असेल तर त्याचंही डिझाईन आपल्याला कन्सिडर करावं लागतं. त्याला म्हणतात हायड्रोलिक डिझाईन. याच्याशी रिलेटेड कशामध्ये गोष्टी मिळतील तुम्हाला, पार्ट 3 मध्ये. पार्ट 4 मध्ये काय, स्ट्रक्चरल डिझाईन फॉर कॉन्क्रीट लाइनिंग इन रॉक टनेल. कॉन्क्रीट लाइनिंग इन रॉक टनेल. रॉक टनेल मीन्स वॉट, की टनेल एक्सकॅव्हेटेड करतोय आपण रॉक मटेरियलमध्ये, तिथे जे कॉन्क्रीट लाईनिंग आपल्याला प्रोव्हाइड करायची त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन.
स्ट्रक्चरल डिझाईन ऑफ कॉन्क्रीट लायनिंग इन सॉफ्ट सॉईल. दोन प्रकारच्या ग्राउंड कंडिशन म्हटल्या मी तुम्हाला, एकतर हार्ड रॉक असेल, सिम्पली रॉक असेल, किंवा सॉफ्ट सॉईल असेल. तर सॉफ्ट सॉईलमध्ये जर का कॉन्क्रीट लायनिंग करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाईल, त्याची थिकनेस किती असेल, मटेरियल कोणतं असेल, किती ग्रेडचं असेल, या सगळ्या गोष्टी इथे याचं डिझाईनमध्ये येणार. नंतर आहे टनेल सपोर्टचं डिझाईन. ओके, हा भेटेल तुम्हाला पार्ट 6 मध्ये. स्ट्रक्चरल डिझाईन ऑफ टनेल लायनिंग. पण कोणती लायनिंग? स्टील लायनिंग. इथं आहे स्टील लायनिंग, इथं कोणती आहे? कॉन्क्रीट लायनिंग. या ठिकाणी कोणती? कॉन्क्रीट लायनिंग. सो कॉन्क्रीट लायनिंगसाठी 4था आणि 5वा रेफर करू शकतात तुम्ही. 4था कुठे? रॉक. 5वा कुठे? सॉफ्टमध्ये. आणि इथं स्टीलची लायनिंगसाठीचं डिझायनिंग आहे 7 मध्ये. इथं लक्षात. आता जे युनिट आपण डिस्कस करतो ना, पहिलं युनिट इंट्रोडक्शनचं, दुसरं युनिट कोणतं म्हटलं मी तुम्हाला? इन्व्हेस्टिगेशनचं, त्याबद्दल पण बघू आपण. तिसरं युनिट कोणतं बघतोय मी? एक्सकॅव्हेशन वर्कचं. 4थं युनिट आपण कोणतं डिस्कस करणार आहोत? मेथड डिस्कस करणार आहोत. 5व्या युनिटमध्ये मकिंग ऑपरेशन आहे, सपोर्ट आहेत आणि लायनिंग आहे. तर मित्रांनो, सपोर्टचं डिझाईन इथं बघणार आपण, आणि हे जे लायनिंग तुम्ही बघताय ना, या लायनिंगचा वापर आपण तिथं करणार त्या युनिटमध्ये. लक्षात घ्या. सो पहिला कोड लक्षात असू द्या, इंडियन स्टँडर्ड कोड 4880. इट इज द कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर द डिझाईन ऑफ टनेल कन्वेइंग वॉटर. आणि त्याचे सगळे 7 पार्ट जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओला पॉज करा आणि हे सगळं तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, 7चे 7 पार्ट तुम्ही इथं लिहून घ्या. ओके, नेक्स्ट. आता दुसरा IS कोड जो आहे, दुसरा जो काय IS कोड आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे 5878 1971. 5878. आता हा कशासाठीचा आहे? इट इज कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल कन्वेइंग वॉटर. प्रिव्हियस वाला जो कोड आहे 4880 हा डिझाईनसाठीचा आहे. डिझाईन आणि हा ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करतानाचा कोड आहे. मग आता इथं बघा, याचे जे 7 पार्ट आहेत, याचे पण जवळजवळ 7 पार्ट आहेत. यामध्ये काय पर्टिक्युलर मेन्शन केलं ते लक्षात घ्या. पार्ट 1 जो असणार आहे, यामध्ये आपण सर्वे आणि सेटिंग आउटचा पोर्शन बघणार. सर्वे आणि सेटिंग आउट, जो की आपला युनिट नंबर 2 असेल. युनिट नंबर 2 मध्ये आपण काय नाव दिलं आहे त्याला? साईट इन्व्हेस्टिगेशन अँड सर्वे वर्क ऑफ द टनेल. तर सर्वे वर्क ऑफ द टनेल आपण ॲज पर दी IS 5878 पार्ट 1च्या रिस्पेक्टिव्ह करणार आहोत. त्यानंतर पार्ट 2 मध्ये जो आहे अंडरग्राउंड एक्सकॅव्हेशन वर्क जो आहे, एक्सकॅव्हेशन वर्क जे आपलं 3 नंबरचं युनिट आहे, एक्सकॅव्हेशन वर्क इन टनेल, ते आपण विथ रिस्पेक्ट टू पार्ट 2 स्टडी करणार. आता याच्यामध्ये बघा काय काय आहे. ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचे ऑपरेशन्स आहेत. हार्ड रॉकमध्ये जनरली ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगची रिक्वायरमेंट असते. मग ड्रिल कोणता यूज करायचा, ड्रिलचा पॅटर्न कोणता असेल, ड्रिल होलचे डायमीटर कसे असतील, या सगळ्या प्रकारचं स्पेसिफिकेशन आपण इथं स्टडी करणार आहोत. लक्षात घ्या, जे 7-8 युनिट मी सुरुवातीला जे युनिट मेमरी मॅपमध्ये जे डिस्कस केलेत ना, हे सगळे कोडमध्ये बघायला मिळतील तुम्हाला. सेकंड जे युनिट आहे सर्वे वर्कचं पार्ट 1. थर्ड युनिट जे आहे एक्सकॅव्हेशनचं पार्ट 2. पुढे बघा, व्हेंटिलेशन, लाइटिंग, मकिंग ऑपरेशन, डिवॉटरिंग, हे सगळे कोडमध्ये. हा कोणता? सेक्शन 2. पार्ट 2चा सेक्शन 2. पार्ट 2चा सेक्शन 1 मध्ये काय? ड्रिलिंग अँड ब्लास्टिंग. आणि पार्ट 2चा जो सेक्शन 3 आहे त्यामध्ये काय? लक्षात घ्या, टनेलिंग मेथड इन स्टीप इन्क्लाइन टनेल शाफ्ट अंडरग्राउंड पॉवर हाऊस. याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, टनेल शाफ्टचं जे काही एक्सकॅव्हेशन आहे, त्या टनेल शाफ्टच्या एक्सकॅव्हेशनबद्दल सेक्शन 3 मध्ये मेन्शन केलं आहे. पार्ट 2च्या सेक्शन 3 मध्ये IS 5878. नंतर पार्ट 3 जो आहे तो कशासाठी बघा, लक्षात घ्या, अंडरग्राउंड एक्सकॅव्हेशन इन सॉफ्ट सॉईल. आता इथं ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग करावं लागलं ना, म्हणजे हे रॉकचं एक्सकॅव्हेशन. जिथं ड्रिलिंग करावे लागतं, ब्लास्टिंग करावं लागतं, ज्या ठिकाणी एक्सप्लोजिव्हची आपण मदत घेतो, तिथं आपण रॉकमध्ये टनेलिंग करत असतो. सो इथे एक्सकॅव्हेशन वर्क इन रॉक बघतोय आपण पार्ट 2 मध्ये, आणि एक्सकॅव्हेशन वर्क इन सॉफ्ट सॉईल बघतो आपण पार्ट 3 मध्ये. तर मित्रांनो, हे दोघंचे दोघं आपले युनिट नंबर 3 असतील. आपण जे सुरुवातीला कन्सेप्ट मॅप आपण जो ड्रॉ केला आहे त्याच्यामध्ये असणारे हे युनिट नंबर 3 असतील. हा पार्ट 1 जो आहे तो आपला युनिट नंबर 2 आहे. ओके, नंतर टनेलचे सपोर्ट. आता काही विद्यार्थी असं म्हणू शकतात की सर टनेल सपोर्ट तर तुम्ही इथं पण डिस्कस केला, पण मित्रांनो इथं टनेल सपोर्टचं डिझाईन आहे. इथं टनेल सपोर्टचं डिटेल इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आहे की टाईप्स ऑफ सपोर्ट, टेम्पररी सपोर्ट कोणते, परमनंट सपोर्ट कोणते, डिझाईनमध्ये त्याचे ॲक्च्युअल डायमेन्शन्स असतात, हे लक्षात घ्या. सो टनेल सपोर्टबद्दल बघा, टाईप्स ऑफ द सपोर्ट, सिलेक्शन ऑफ द सपोर्ट, एक्सकॅव्हेशन वर्क कसं करणार किंवा फॅब्रिकेशन कसं करणार त्या सपोर्टचं, याबद्दलचं डिस्कशन कशामध्ये केलं आहे? IS 5878च्या पार्ट 4 मध्ये. पार्ट 5 मध्ये काय? कॉन्क्रीटची लायनिंग.
ओके, प्रिव्हियस केसमध्ये कॉन्क्रीट लाईनचं डिझाईन आहे, इथं जनरल अस्पेक्ट्स आहेत, जनरल बेसिक आहे त्याचं. नंतर स्टीलची लाईनिंग पार्ट 6मध्ये आणि पार्ट 7मध्ये काय आहे, ग्राउटिंग ऑपरेशन जे असतं जनरली काय करत असतो आपण, मोर्टार जे आहे त्याची ग्राउटिंग करत असतो विथ द हेल्प ऑफ मशीन असेल, प्रेशराईज मशीन असते, त्याचा वापर करून आपण ग्राउटिंग करत असतो. तर हे सगळे कोडमध्ये तुमच्या लक्षात येतील. ओके, तर असा हा IS 5878 1971 आहे, त्याचे 7 पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. हा 2 आणि यासोबतच मित्रांनो आणखी एक तिसरा कोड लिहून घ्या तुम्ही, IS 4576 1978 4756 4756 हा एक कोड लिहून घ्या. ठीक आहे, हा कोड आहे कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर द हेल्थ सेफ्टीचा कोड आहे हा. ओके, हेल्थ सेफ्टी इन टनेलिंग वर्क, इन टनेलिंग वर्क हा एक कोड लक्षात घ्या. असे 3 कोड आहेत, या 3 कोडचे नाव लक्षात घ्या. 4880 याच्यामध्ये डिझाईन आहे, याच्यामध्ये 5878 मध्ये कन्स्ट्रक्शन आहे आणि 4756 मध्ये हेल्थ सेफ्टी. पहिला पार्टचे म्हणजे पहिला कोडचे 4880चे 7 पार्ट आहेत, 5878चे पण 7 पार्ट आहेत आणि याचा हा एक पार्ट आहे 4756चा. तसे हे सगळ्या कोडमध्ये असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे वापरले जाऊ शकतात, अशा सगळ्या गोष्टी मी आपल्या ह्या लेक्चरमध्ये टनेलिंगमध्ये हे सगळं ॲड केलेलं आहे. ओके, पण जरी तुम्ही आणखी क्युरियस असाल त्या गोष्टीला घेऊन तर सेपरेटली तुम्ही तो कोड डाउनलोड करा आणि त्याला रीड करा, पण मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. आता तुम्ही फक्त फोकस करा की कशा पद्धतीने तुम्हाला टनेलिंगमध्ये मॅक्झिमम स्कोर करता येईल. त्यासाठी या टॉपिकशी रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. तुम्ही जी थेरी मी तुम्हाला देतो तेवढी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही काय करा की एक्स्ट्राचे क्वेश्चन गुगलवरनं सोडवा, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट. आता जनरली ब्रिज अँड टनेलिंगचे एवढे MCQ तुम्हाला भेटणार नाहीत बुक्समध्ये, तर तुम्ही गुगलचा वापर करू शकता. गुगलवरती सहज म्हणा टनेलिंगचे MCQ आणि तुम्हाला ते MCQ भेटतील, ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. नवीन काही MCQ असले तर ते ॲड करायचा प्रयत्न करा. चला, मॅक्झिमम MCQ ट्राय करा. माझं एक बेसिक ऑब्झर्वेशन असं आहे की आत्तापर्यंत MPSCने काय केलेत की इझिली गुगलवरनं सर्च करूनच क्वेश्चन डायरेक्टली टाकलेले आहेत. तुम्ही पण बघू शकतात. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केलेत आणि गुगलवरनं जर का आता प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट क्वेश्चन ते तुम्हाला मॅच झालेले दिसतील. ओके, कारण लिमिटेड क्वेश्चन आहेत, क्वेश्चन रिपीट होत असतात, हेही लक्षात घ्या. हे झालं. आता यानंतर काय करू, म्हणजे आता आपलं हे फर्स्ट युनिट इथं संपलेलं आहे. अतिशय बेसिक युनिट होतं आणि सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहेत, तुम्हाला कळल्या असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, मला तो क्लिअर करू शकतात. आता काय करूयात आपण की या फर्स्ट युनिटवरती आता आयोगाने जे प्रिव्हियसली क्वेश्चन विचारलेले आहेत त्यात आपण डिस्कस करून घेऊ. आता बघा, लक्ष द्या. त्यातला पहिला क्वेश्चन, फॉर हायवेसाठी पर्टिक्युलर वर्ड इथे यूज केला आहे, फॉर हायवे टनेलिंग इज प्रेफर इफ द ओपन कट एक्सीड. आता हायवेसाठी ओपन कट किती मीटरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, 20. ओके, 20 मीटर. सो 20 मीटर डेप्थ हायवे, याला आपण काय म्हणतो 66 फीट किंवा 66 फीट. आणि इन जनरल 18.3 मीटर म्हणजे 60 फीट, लक्षात घ्या. सो फॉर हायवे. नेक्स्ट, आता बघा, दुसऱ्याच वर्षी मी अल्टरनेटिव्ह पद्धतीने एका वर्षी हायवेसाठी विचारला होता. आता हा क्वेश्चन जर बघितला तुम्ही, फ्रॉम द इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यू टनेलिंग इज ॲडविजिबल वेन द डेप्थ ऑफ ओपन कट इज मोर दॅन. आता या क्वेश्चनमध्ये इथे मीटर पाहिजे, या क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं नाही की हायवेसाठी, जनरल स्टेटमेंट आहे. सो जनरल स्टेटमेंटमध्ये लक्षात घ्या की त्यावेळेस इन जनरल 18.3 मीटर म्हणजेच काय रे 60 फीट, हे त्याचा करेक्ट आन्सर असणार 18.3 मीटर. सो याचं जवळ काय 18 मीटर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. ओके, टनेलिंग इज प्रेफर्ड. हे आपण ॲडव्हान्टेजेसमध्ये डिस्कस केले. नेक्स्ट, which of the following shape is suitable for the construction of tunnel in non-cohesive soil. Non-cohesive soil म्हणजेच काय रे, sand or gravel. तर
कुठल्या प्रकारचं सेक्शन आपण यूज करतो नॉन कोहेसिव्ह सॉईलमध्ये सर्क्युलर सेक्शन. ओके, सर्क्युलर सेक्शन. आणि सर्क्युलर असल्यामुळे मित्रांनो याला आपण कन्व्हिनियन्स पर्पजसाठी वापरतो आणि इट इज बेस्ट सेक्शन फॉर द स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू. स्ट्रक्चरल कन्सिडरेशनने बेस्ट सेक्शन आहे बिकॉज याचा आणखी याचा इकॉनॉमिकल सेक्शन पण आहे कारण लिस्ट पेरिमीटरला आपल्याला मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया मिळत असतो सर्क्युलरचा. पुढे रेक्टँग्युलर पेडेस्ट्रियन पर्पजसाठी वापरतो, हॉर्सशू ट्रॅफिक पर्पजसाठी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी, आणि एक शेप जो आहे तो कन्व्हियन्ससाठी पण त्यामध्ये सुद्धा सिवेज ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरत असतो. असे आणखी क्वेश्चन इथं बनू शकतात. नेक्स्ट, द टनेल्स दॅट आर मेड टू शॉर्टकट मायनर लोकल ऑब्स्टॅकल. कीवर्ड महत्त्वाचा आहे. टू शॉर्टकट मायनर लोकल ऑब्स्टॅकल म्हणजे काय रे? ऑब्स्पर टनेल. मी म्हटलं तुम्हाला कीवर्डवरती लक्षात ठेवायचं. मायनर लोकल ऑब्स्टॅकल मीन्स इट इज ऑब्स्पर टनेल. ओके, स्पायरल टनेल याच्यामध्ये कोणत्या वर्डवरती कॉन्सन्ट्रेट करायचं? लूपवरती. नंतर सॅडल किंवा बेस टनेल यालाच काय म्हणतात? बेस टनेल. इथं वर्ड कोणता यूज, कीवर्ड कोणता आहे आपला? व्हॅली. हा व्हॅलीमध्ये एक असतो. आणि जो स्लोप टनेल आहे इथं नाही आता हा शॉर्ट टनेल नसतो, स्लोप टनेल. तर ॲक्च्युली स्लोप टनेल त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप बघायला मिळत असतो, हे लक्षात घ्या. सो कीवर्डवरनं लगेच तुम्ही आन्सरपर्यंत जाऊ शकतात. ऑब्स्पर टनेल. नेक्स्ट, आता मॅच द फॉलोइंग टाईप बघा. सर्क्युलर सेक्शन, हॉर्सशू, एग शेप, सेगमेंटल क्रॉस सेक्शन. आता प्रोव्हाइड्स मोर वर्किंग स्पेस. पुढे आधी वाचून घेऊ. प्रोव्हाइड्स ग्रेटर क्रॉस सेक्शनल एरिया फॉर लिस्ट पेरिमीटर. जे तुम्हाला 100% डोक्यात असेल आधी ते क्लिक करा. बघा हा जो हे जे स्टेटमेंट आहे मी रीड करतोय 2 नंबरचं, प्रोव्हाइड ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शन एरिया फॉर द लिस्ट पेरिमीटर. असा कोणता सेक्शन आहे? सर्क्युलर सेक्शन. म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळालं. मग आता जर का कोड बघितलेत तर एचं आन्सर काय असणं गरजेचं आहे? 2. एचं आन्सर 2. मग बघा रे हा ए आहे आणि 2 आन्सर असणारा फक्त एकच ऑप्शन आहे. आलं आन्सर, लगेच इथं आन्सर आपल्याला मिळालं. येतं लक्षात. ज्यावरती तुम्ही 100% शुअर आहात त्याला आधी पकडायचं. मग आता हा जो काही हे जे स्टेटमेंट आहे, प्रोव्हाइड ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया फॉर द लिस्ट पेरिमीटर, कोण प्रोव्हाइड करतो? सर्क्युलर सेक्शन. पुढे व्हर्टिकल साईड विथ हाफ फ्लोर. व्हर्टिकल साईड विथ हाफ फ्लोर काहीतरी चुकलेलं वाटतं पण ठीक आहे, हरकत नाही. प्रोव्हाइड लिस्ट क्रॉस सेक्शनल एरिया ॲट द बॉटम. आता इथं 4 आहेत. असा कोणता क्रॉस सेक्शन आहे की बॉटमला लिस्ट क्रॉस सेक्शन एरिया देतो? ओव्हल और एग शेप, ज्याला आपण सिवेजसाठी यूज करतो. मग बघा हा जो 4 नंबरचा आहे तो आपण कोणाला देऊ शकतो? सीला. एग शेप, बरोबर. पुढे प्रोव्हाइड मोर वर्किंग स्पेस. जर तुम्ही व्यवस्थित आपल्या नोट्स वाचलेल्या असतील ना तर तुमच्या लक्षात येईल. हॉर्स शूमध्ये आपल्याला साईडला वर्किंग स्पेस खूप जास्त मिळत असते. सो या बीचा आन्सर आपण काय देऊ शकतो? ए. म्हणजे बघा बीचा आन्सर 1. नंतर सीचं जे आन्सर आहे ते इथं काय असणार? 4. आणि व्हर्टिकल साईड विथ हाफ सर्क्युलर फ्लो हे असेल, हाफ सर्क्युलर रूप असेल. म्हणजे थोडक्यात सेमी सर्क्युलर रूप. तो काय असतो? सेगमेंटल क्रॉस सेक्शन, ज्याला आपण म्हणतो डी. सो द करेक्ट आन्सर आधीच आपल्याला मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. ठीक आहे. अशा प्रॉपर्टीजवरून पण बेसिक क्वेश्चन फ्रेम होत असतात. 2-2 मार्काचे क्वेश्चन इथे मिळतात आपल्याला. नेक्स्ट, विच ऑफ द टनेल सुटेबल फॉर द पर्पज ऑफ नेव्हिगेशन किंवा सबवेसाठी. नेव्हिगेशन ऑर इथं सबवे पण असू शकतो. सबवेसाठी कोणता रे? डी शेप. ठीक आहे. परत सर्क्युलर कन्व्हियन्स पर्पजसाठी, हॉर्सशू ट्रॅफिक और ट्रान्सपोर्टेशन पर्पज, रेक्टँग्युलर पेडेस्ट्रियन पर्पज. ओके. नेक्स्ट, विच सेक्शन ऑफ द टनेल इज ऑल्सो नोन ॲज द सेगमेंटल रूप शेप. अतिशय बेसिक आणि सिम्पल क्वेश्चन. सेगमेंटल रूप शेप कशाला म्हणतात? डीला. बरोबर का नाही? डी हे आला याचा आन्सर, डी सेक्शन. बाकीची तुम्हाला माहिती आहे एग शेप जो आहे, एक शेप कशासाठी वापरणार? सिवेज कन्वे करण्यासाठी, बिकॉज इट मेंटेन्स सेल्फ रिलीजिंग वेलॉसिटी. सर्क्युलर सेक्शन लिस्ट पेरिमीटरला मॅक्झिमम क्रॉस सेक्शन एरिया देतो, नॉन कोहेसिव्हमध्ये वापरतो आणि कन्व्हियन्स पर्पजसाठी. रेक्टँग्युलर सेक्शन त्यालाच बॉक्स सेक्शन पण म्हणतात, पेडेस्ट्रियन ट्रॅफिकसाठी आपण यूज करतो. ओके. नेक्स्ट, हां आता इथं विच ऑफ द अबो स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट म्हटलं. इनकरेक्ट. ओके. मग आता बघा 1 by 1 आपण स्टेटमेंट रीड करूया. तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया विथ द मिनिमम पेरिमीटर. हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. हे स्टेटमेंट
करेक्ट आहे. आपल्याला कोणतं स्टेटमेंट विचारायचं नाही, इनकरेक्ट म्हणजे ए येणार नाही. आता बघा रे, इथं ए येतोय जे की करेक्ट आहे, इथं ए येतोय जे की करेक्ट आहे, इथं पण ए येतोय जे की करेक्ट आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 मध्ये करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट पाहिजे, मग इनकरेक्ट कोणतं येणार? बी आणि डी. ऑप्शन 2 इज द करेक्ट वन. आला का लक्षात आन्सर? लगेच आपण इझिली आन्सरपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरनंच. पुढे आपण रीड करून घेऊ आता. सर्क्युलर क्रॉस सेक्शन डज नॉट प्रोटेक्शन प्रोव्हाइड्स द प्रायमरी लाइनिंग नॉट प्रोटेक्ट टू दी प्रायमरी लाइनिंग. पुढचं स्टेटमेंट बघतो मी. सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफर्स द लिस्ट रेजिस्टन्स टू द इजी रोटेशन ऑफ द शिल्ड. सर्क्युलर क्रॉस सेक्शन. नेक्स्ट आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज नॉट आयडियली सुटेबल फॉर द रेजिस्टिंग सेमी फ्लुइड प्रेशर. ओके, आता बघा याचा आन्सर तर ऑलरेडी आपल्याला आलेलं आहे. आता या बाकीच्यांचा मिनिंग पण तुम्हाला मी समजून सांगतो. सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज द बेस्ट सेक्शन फॉर द शिल्डसाठी. शिल्ड मेथडमध्ये सर्क्युलर क्रॉस सेक्शन आपण का बरं वापरत असणार? बिकॉज इट ऑफर्स द लिस्ट रेजिस्टन्स. सर्क्युलर सेक्शन आणि शिल्ड कशी असते? सर्क्युलर फॉर्ममध्ये असते. तर हा काय करत असतो? आपल्याला लिस्ट रेजिस्टन्स वापर करत असतो. तर हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे, म्हणजे सी पण येणार नाही. हे सी पण इथून उडाले, हे पण करेक्ट आहे. नंतर सर्क्युलर क्रॉस सेक्शन डज नॉट प्रोटेक्शन टू द प्रायमरी लाइनिंग. हे स्टेटमेंट मला थोडंसं इथं स्टेटमेंट काहीतरी इनकम्प्लीट वाटते. पुढे सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज नॉट आयडियली सुटेबल फॉर रेजिस्टिंग द सेमी फ्लुइड प्रेशर. अरे राजांनो, डी जो आहे नॉट म्हणतोय तो, नॉट आयडियली सुटेबल फॉर रेजिस्टिंग द सेमी फ्लुइड प्रेशर. लक्षात घ्या, सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज द बेस्ट क्रॉस सेक्शन टू रेजिस्ट एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल प्रेशर. आणि हा काय म्हणतोय? नॉट आयडियली सुटेबल फॉर रेजिस्टिंग द सेमी फ्लुइड प्रेशर. सेमी फ्लुइड प्रेशर म्हणजे काय? सॉईलमध्येच लिक्विड ॲड झालेलं असणार सेमी फ्लुइड, त्याला रेजिस्ट करण्यासाठी हा आयडियल मोस्ट आयडियल नाही आहे म्हणे. सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज द बेस्ट सेक्शन टू रेजिस्ट एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल प्रेशर. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. हे काय? हे इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. ओके, हे इनकरेक्ट आहे. हे काय? करेक्ट आहे. म्हणजे हे दोन करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारला तर मला बीचं काही बीचं स्टेटमेंट मला व्यवस्थित काही कळत नाही आहे. डी इनकरेक्ट आहे. सो बी आणि डी आन्सरपर्यंत आपण जाऊ शकतो. सो अशा पद्धतीने मॅच द फॉलोइंग किंवा सिंपल डेफिनेशन, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द सेक्शन वरतून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात, जे तुम्ही इझिली मित्रांनो सॉल्व्ह करू शकतात. ओके, नेक्स्ट काय आहे का बघू. सो यस, 8 क्वेश्चन. सो आतापर्यंत हे 8 क्वेश्चन MPSCने पहिल्या युनिटवरनं विचारलेले आहेत. 2011 पासून मी 20पर्यंतचे क्वेश्चन यामध्ये ॲड केलेत. काही ठिकाणी क्वेश्चन आहेत, काही ठिकाणी क्वेश्चन नाही आहेत पहिल्या युनिटवरती, बट इन अँड ॲव्हरेज 2 क्वेश्चन तरी या युनिटवरनं विचारले जातात, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने आपलं फर्स्ट युनिट इथं संपलेलं आहे. काही तुमच्या डाऊट्स असतील, काही कन्सेप्ट समजल्या नसतील तर तुम्ही विचारू शकतात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण काय करूया? सेकंड युनिटला सुरुवात करू. साईट इन्व्हेस्टिगेशन आणि सर्वे वर्क ऑफ दी टनेलिंग. ओके, थँक्यू.